नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन बाय अर्षद या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे का आपल्या युट्यूब चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट नीतिशास्त्राची लेक्चर सिरीज सुरू आहे। त्याच लेक्चर सिरीज मध्ये आपण केस स्टडी एक घाव दोन तुकडे हे लेक्चर घेतलं होतं, ज्याच्यावर तुमच्या सगळ्यांचा खूप अप्रतिम प्रतिसाद मिळाला आपल्याला। आणि या प्रकारेच केस स्टडीला अजून जास्त भक्कम बनवण्यासाठी आपण अजून 4 लेक्चर घेणार आहेत मित्रांनो, जेणेकरून ऑलरेडी झालेले एक लेक्चर आणि यापुढे होणारे 4 लेक्चर अशा 5 लेक्चरची एक पॉवर पॅक सिरीज तुमच्यासाठी असणार आहे, खास करून केस स्टडीसाठी। जेणेकरून याच्यानंतर यूपीएससी मध्ये कशाही प्रकारची केस स्टडी विचारली गेली तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच अडचण राहता कामा नये। आता तुम्ही म्हणता सर तुम्ही ऑलरेडी केस स्टडीचं एवढं भारी लेक्चर घेतलं होतं, तर विद्यार्थी मित्रांनो ते जे आपण लेक्चर घेतलं होतं ना त्याच्यानंतर तुम्हाला केस स्टडीचा सामना करण्यासाठी काहीच अडचण राहणार नाही मित्रांनो। त्या लेक्चर नंतर तुम्ही कोणत्याही प्रकारची केस स्टडी ही टॅकल करू शकता। पण तुम्ही केस स्टडी टॅकल करायला गेले ना तर त्या लेक्चर नंतर तुम्हाला 8 ते 10 मार्क कोणत्याही केस स्टडी मध्ये 20 पैकी आरामात भेटून जातील मित्रांनो। तर यामुळेच हे जे या पुढचे 4 लेक्चर आहेत हे तुमच्या त्या ॲव्हरेज मार्कला एक्सलंट मार्क मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, तुमच्या केस स्टडीच्या त्या उत्तराला ॲव्हरेज उत्तराला एक्सलंट उत्तरामध्ये कन्वर्ट करण्यासाठी असणार आहे मित्रांनो। जेणेकरून आपल्याला हे जे 8 ते 10 मार्क भेटतायत ना ते आपल्याला 13 ते 14 मार्क पर्यंत मिळवायचे आहेत मित्रांनो। तर हे पुढचे 4 लेक्चर खास करून याच्यासाठी आहे का आपल्या मराठीचा झेंडा हा नीतिशास्त्राच्या पेपरमध्ये आपल्याला फडकवायचा मित्रांनो। एवढे दर्जेदार आणि एवढे क्वालिटी आपल्याला येणारे पुढचे 4 लेक्चर घ्यायचे आहेत का ज्याच्यामुळं आज जे इथिक्सचे मॉडेल आन्सर आपल्याला इंग्रजी माध्यमात पाहायला लागतात ना मित्रांनो, ती वेळ राहता कामा नये, हाच उद्देश आहे। याच्या पुढे येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये माझ्या विद्यार्थ्यांमधूनच कोणीतरी असा इथिक्सचा टॉपर निघला पाहिजे का ज्याच्यासाठी मला पुढच्या वेळेस मराठीचे मॉडेल आन्सर, टॉपर्सचे आन्सर हे मराठी माध्यमातून उपलब्ध होतील मित्रांनो। आणि त्याच्यासाठी आपण हे एक्स्ट्राचे 4 लेक्चर घेणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला एवढं क्वालिटी मटेरियल भेटणार आहे का तुम्ही प्रत्येक केस स्टडी मध्ये 12 ते 14 मार्क स्कोर करू शकता। आणि मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय मला माझ्या स्टुडंट कडून 110-120 पैकी एक पण मार्क कमी नको इथिक्स मध्ये, आणि आपल्याला तयारी पण तेवढीच जबरदस्त करायची मित्रांनो। तर त्याच्यासाठी आपण हे लेक्चर डिझाईन केलंय। पुढचे येणारे 4 लेक्चर तेवढे जबरदस्त आणि अफलातून होणार आहे मित्रांनो। तर हे लेक्चर जे आपण 5 लेक्चरची सिरीज सुरू केली मित्रांनो, ती जास्तीत जास्त प्रभावी व्हावी ना तर ती आपण काय केलंय त्याच्यासाठी त्याला एका पॅटर्न मध्ये ऑर्गनाइज केलंय मित्रांनो। तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये पण पाहिलं असेल ना आपलं जे लास्ट केस स्टडीचं लेक्चर झालं होतं, तर तो काय पॅटर्न आहे मित्रांनो, तर आपलं प्रत्येक लेक्चर हे 2 पार्ट मध्ये डिवायडेड असणार आहे। पहिला पार्ट हा बेसिक थेअरीचा आणि दुसरा पार्ट हा ऍक्च्युअल केस स्टडीचा, ऍक्च्युअल घटना अभ्यासाचा मित्रांनो। तर मग तुम्ही तर म्हणता सर थेअरी आपण बऱ्यापैकी घेतलेली आहे, बरोबर आहे, आपण ऑलरेडी सगळी थेअरी कव्हर केलेली आहे। तर पहिल्या लेक्चर मध्ये जसं आपण नैतिक दृष्टिकोन पाहिले प्लस त्याच्यानंतर केस स्टडी पाहिली, तर ह्याच्या पुढच्या 4 लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे का केस स्टडीसाठी जी व्हॅल्यू ऍडिशन आहे ना ती स्टार्टिंगला बघणार आहे प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल केस स्टडी पाहणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागली असेल का सर तुम्ही आता व्हॅल्यू ऍडिशन मध्ये काय घेणार, तर ऑलरेडी आपलं जे पहिलं केस स्टडीचं लेक्चर झालेलं आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय। त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी नैतिक दृष्टिकोन पाहिलेत आपल्याला केस स्टडी टॅकल करण्यासाठी जे लागतात ते, बरोबर। आजचं आपलं केस स्टडीचं सेकंड लेक्चर आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण केस स्टडी बद्दलचे डूज अँड डोंट्स पाहणार आहे का केस स्टडी मध्ये टॉपर सारखे मार्क मिळावे याच्यासाठी काय करावे, आणि आपलं उत्तर हे खराब वाटू नये किंवा ते एकदम निम्न दर्जाचं वाटू नये याच्यासाठी काय करू नये हे आज आपण इन डिटेल मध्ये पाहणार आहे डूज आणि डोंट्सच्या लेक्चर मध्ये। हे झालं दुसरं लेक्चर। तिसरं लेक्चर काय असणार विद्यार्थी मित्रांनो आपलं, का तुम्ही सगळ्यांनी एक ऑब्झर्व केलं असेल का यूपीएससी मध्ये केस स्टडीचे ठराविक पॅटर्न तुम्हाला दिसते का, महिला रिलेटेड केस स्टडी विचारली जात आहेत, सार्वजनिक संस्थांवर केस स्टडी विचारली जात आहेत, एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये तुम्ही काम करताय त्याच्याशी रिलेटेड केस स्टडी विचारली जात आहेत, अस्पृश्यता जातीय भेदभावावर आधारित केस स्टडी विचारली जात आहेत। तर अशा याची आपण काय करणार आहे कॅटेगरी तयार करणार आहे, 5 ते 6 कॅटेगरीज करणार आहे, आणि
तिसऱ्या लेक्चरमध्ये, पुढील केस स्टडीच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्याशी रिलेटेड एकदम रेडीमेड नैतिक समस्या आणि नैतिक दुविधा ज्या आहेत ना, त्यांची एक रेडीमेड यादी तुम्हाला देणार आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जसं पेपरमध्ये केस स्टडी दिसन तुम्ही लगेच आयडेंटिफाय करायचं का अरे ही तर प्रायव्हेट कंपनीशी रिलेटेड एखादी केस स्टडी आहे, तर इथं मग अर्षद सरांनी आपल्याला ठराविक 7, 8, 10 नैतिक समस्या सांगितल्या होत्या किंवा एक 4-5 नैतिक दुविधा सांगितलेल्या आहेत. तुम्ही त्या ज्या रेडीमेड तुमच्याकडे नैतिक समस्या आणि दुविधा आहेत ना, त्या लगेच क्रॉस चेक करून पाहिजे का इथं कोणत्या कोणत्या लागू होत आहेत. आणि तुमच्याकडे असणाऱ्या यादीपैकी जर 4-5 समस्या जरी लागू झाल्या तर झालं ना, तुम्हाला उत्तरामध्ये 4-5 तर लिहायचं आहेत ना. तर ह्यांनी काय होईल, तुम्हाला ऐनवेळी क्वालिटीच्या नैतिक समस्या सुचतील तिथं, प्लस तिथं तुमचा वेळ वाचन नैतिक समस्या विचार करून लिहिण्यासाठी. तर याच्यासाठी आपलं तिसरं लेक्चर असणार आहे मित्रांनो, एकदम क्वालिटीवालं. चौथं लेक्चर मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला, आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणलं का, एखाद्या वेळेस फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा क्वेश्चन विचारलेला आहे का एखाद्या लहान मुलावर किंवा मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्याच्या संबंधी काहीतरी केस स्टडी विचारलेली मित्रांनो. 2 स्टुडंट आहे, एकाने एकदम प्लेन आन्सर लिहिले, सगळं व्यवस्थित आहे, सगळं जिथल्या तिथं सगळे पॉइंट दिलेत. दुसऱ्यांनी पण एक्झॅक्ट सेम आन्सर लिहिलंय, फक्त दुसऱ्या विद्यार्थ्याच्या ह्याच्यामध्ये एकच गोष्ट चेंज झाली आहे. त्याच्या आन्सर मध्ये त्यांनी लिहिता लिहिता काय रेफरन्स दिलाय, त्यांनी पॉस्को ऍक्टचा रेफरन्स दिला मित्रांनो. बरोबर, या ऍक्टचा रेफरन्स दिला मित्रांनो. तर न कळत मित्रांनो, दोघांचं जरी आन्सर एकदम डिट्टो जरी सेम असलं ना, तर न कळतपणे दुसरा जो विद्यार्थी ना त्याला +1 मार्क किंवा 1.5 मार्काचे व्हॅल्यू ॲडिशन भेटून जाईल. तर मग तेच आहे आपलं जे पुढचं चौथं लेक्चर असणार आहेत ना. तर जे पण केस स्टडी रिलेटेड ज्या 5-6 कॅटेगरीज आहेत, महिला झालं, बालकामगार झालं, जाती आधारित केस स्टडी झालं, कंपनीवर आधारित झालं, त्याच्याशी रिलेटेड सगळ्या ह्याच्याबद्दल आपण काय करणार आहे मित्रांनो, विविध कायदे आणि त्याच्या प्रोव्हिजन शॉर्ट मध्ये बघणार आहे. 1-2 पॉइंटच असतील, तुम्हाला फक्त तुमच्या केस स्टडीच्या आन्सर मध्ये त्याचा एक पासिंग रेफरन्स द्यायचा आहे. आणि ट्रस्ट मी मित्रांनो, तुम्हीच बघा का UPSCला कायद्याच्या चौकटीमध्ये नाही तर वैधानिकता मान्य करून, नाही तर कायद्याला सर्वोच्च मानून काम करणारे अधिकारी पाहिजे. आणि हेच जर तुम्ही तुमच्या आन्सर मधूनच ती तुमची झलक दाखवून दिली का मला कायद्याचं ज्ञान आहे आणि मी कायद्याच्या ज्ञानाने माझ्या समोरच्या घटनावर उत्तर काढण्याचा प्रयत्न करीन, त्याच्यावर काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करीन, तर किती भयंकर पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडेल तुमचं. तर हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि क्रुशियल लेक्चर ठरणार आहे. आणि त्याच्या पुढचं जे 5वं लेक्चर असणार आहे मित्रांनो, ज्याच्यात आपण खूप इम्पॉर्टंट असे केस स्टडीला जे जे कामं येणार आहेत ना, ते सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, सुप्रीम कोर्टचे जजमेंट डिस्कस करणार आहे मित्रांनो. कोणते काय ते सगळं तुम्हाला ह्या पुढच्या लेक्चरमध्ये एक झलक दिसून जाणार आहे का, कायदे कसे वापरायचे असतात, निकाल कसे वापरायचे असतात, ते आपण डूज मध्ये सगळं बघणार आहे का. टॉपर सारखं आन्सर लिहिण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण सुप्रीम कोर्टाचे सगळे न्यायालयाचे निकाल बघणार आहे, जे आपल्याला केस स्टडी मध्ये काम येऊ शकतात. 6 केस स्टडी मध्ये मित्रांनो तुम्ही 1 कायदा आणि 1 सुप्रीम कोर्टचा निकाल जरी देऊ शकले ना, प्रत्येक ह्याच्यात तुमचे 2 ते 2.5 मार्क वाढलेले असतील आणि 6 केस स्टडी मध्ये 12 ते 15 मार्क वाढले असतील. उगाच मित्रांनो मी तुम्हाला एवढं छाती ठोकपणे म्हणत नाही का माझ्या स्टुडंट्स कडून मला 110 किंवा 120 पैकी 1 पण मार्क कमी नाही पाहिजे. याचं कारण काय आहे, माझ्या टीचिंगवर आणि तुमच्या मेहनतीवर तेवढा कॉन्फिडन्स आहे विद्यार्थी मित्रांनो मला. तर मी माझ्याकडून तुम्हाला द्यायला काही कमी करणार नाही, तुम्ही तुमच्या साईडनी कष्ट करायला काही कमी ठेवू नका. आणि आपण एकत्र येऊन इथिक्स मध्ये मराठीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. एवढा आत्मविश्वास मला आपल्या सर्वांवर आहे मित्रांनो. तर एवढी इन डिटेल 5 लेक्चरची केस स्टडीची एक पॉवर पॅक लेक्चर सिरीज आपण घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यानंतर केस स्टडी मध्ये काहीच अडचण येणार नाही. तर त्यातलं आजचं जे दुसरं लेक्चर आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने काय पाहणार आहे का घटना अभ्यासामध्ये काय करावे आणि काय करू नये, डूज अँड डोंट्स ऑफ केस स्टडी, हे आपण प्रामुख्याने पाहणार आहे मित्रांनो. तर त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहे, डूज पाहून घेणार आहे का तुम्ही घटना अभ्यास लिहिताना
ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, किंवा अशा प्रकारे तुमचा घटना अभ्यास लिहिला गेला पाहिजे जेणेकरून तुमचं एक्झामिनरवर हे खूप सकारात्मक पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडू शकतं मित्रांनो. तर सगळ्यात पहिलं त्यातलं डूज काय का जे तुम्ही केलं पाहिजे, तर कोणताही घटना अभ्यासताना त्याच्यामधले जे भागधारक आहेत ना मित्रांनो, ते खूप व्यवस्थितरित्या ओळखायचे मित्रांनो. आता भागधारक ओळखायचे कसे, ते लिहायचे कसे, हे आपण ऑलरेडी मागचं जे आपलं केस स्टडीचं लेक्चर झालंय त्याच्यामध्ये इन डिटेल सांगितलेलं आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन टाकणार आहे, तिथं जाऊन तुम्ही परत ते सगळं डिटेलमध्ये पाहू शकता. पण इथं शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हणलं काय, तर भागधारक काय असतात जनरली, तर ते केस स्टडी मधले कॅरेक्टर्स असतात. जसं एखाद्या स्टोरी मधलं कॅरेक्टर नसतं का, त्या प्रकारे कॅरेक्टर्स असतात. तर त्याची व्यवस्थित उकल करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण जर आपण भागधारक व्यवस्थित ओळखू शकलो ना, तरच पुढच्या केस स्टडीमध्ये आपल्याला भागधारकानुसार इथिकल इश्यूज, इथिकल डायलेमाज लिहायला मदत होते. तसंच मेन बॉडी लिहिताना पण आपण विविध भागधारकांना लक्षात ठेवून आपलं आन्सर हे जास्तीत जास्त समग्र आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह लिहू शकतो. तर सगळ्यात पहिलं डूज काय तुम्हाला सगळ्यात पहिलं काय, भागधारक व्यवस्थित ओळखायचे, हे सगळ्यात पहिलं काम आहे तुमचं. याच्या पुढचं दुसरं महत्वपूर्ण काम काय मित्रांनो, तर ते म्हणजे प्रस्तावनेचं आहे, ते म्हणजे पॉवरफुल इंट्रोडक्शनचं आहे मित्रांनो. मी इथं हा पॉइंट स्पेसिफिकली का लिहिला, याचं कारण आहे खूप मोठं. कारण हा पार्ट हायली इग्नोरंट आहे प्रस्तावनेचा. केस स्टडीचा जो इंट्रोडक्शन लिहायचा असतो ना, तो खूप जास्त इग्नोरंट पार्ट आहे मित्रांनो. आपण इथिकल इश्यूज बद्दल खूप विचार करतो, आपण इथिकल डायलेमाज बद्दल खूप जास्त विचार करतो, आपण ऑप्शन अनालिसिस करण्यावर खूप विचार करतो, पण आपण प्रस्तावनेला एवढं महत्व देत नाही. पण प्रस्तावना ही खूप जास्त क्रुशियल आहे मित्रांनो. मग तुम्ही म्हणता कशासाठी प्रस्तावना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर बेसिकली तुमचं इंट्रोडक्शन वाचून एक्झामिनर डिसाइड करणार आहे का तुम्हाला केस स्टडी कळली आहे की नाही, आणि तुम्हाला याच्या पुढं मी याचा आन्सर व्यवस्थित वाचायचंय का कसं तरी वाचून सोडून द्यायचंय, हे तुमच्या प्रस्तावनेवरून डिसाइड होणार आहे. जर तुमची प्रस्तावनाच व्यवस्थित लिहिली गेली नसेल ना मित्रांनो, मग एक्झामिनरला काय मेसेज जातो का ह्याला केस स्टडीचा सेंट्रल इश्यू जर कळलेला नाहीये, तर ह्यानी केस स्टडी मध्ये कायच लिहिलेलं असेल. आणि त्याच्यामुळं प्रस्तावना जर आपलं म्हणतात ना, प्रस्तावना एवढी शार्प पाहिजे, ते पोपटाच्या डोळ्याला उडवणं नाही म्हणत का आपण, अर्जुनाने ज्या प्रकारे हे केलं तर त्या प्रकारची आपली प्रस्तावना पाहिजे. आणि ती जर नाही झाली ना मित्रांनो, तर प्रॉब्लेम काय होऊन जातो, मग एक्झामिनर म्हणतो का ह्याला इश्यूज कळलेला नाहीये, यांनी उगच काहीतरी लिहिलेलं दिसतंय, आणि तो आपल्याला खूप हलक्यात घेऊन टाकतो. मग तुम्ही तुमचं पूर्ण बॉडी कंक्लुजन किती भारी लिहा, तुमचं इम्प्रेशन खूप खराब होऊन जातं मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिलं काम काय करायचंय, प्रस्तावना आपली एकदम पॉवरफुल पाहिजे, इंट्रोडक्शन एकदम पॉवरफुल पाहिजे. जसं आपण एखाद्या मूवीचा ट्रेलर बघून डिसाइड करतो ना का ती मूवी थिएटरला जाऊन पाहायची का नाही. आता सध्या तुम्हीच पहा, लिओचा आणि टायगर 3चा ट्रेलर आलेला आहे, तर ट्रेलर बघूनच आपल्याला काय उत्सुकता होती का, अरे हा पिक्चर थिएटरला जाऊन बघण्याला आहे की. तर सेम हे काम आपल्या केस स्टडीमध्ये, जे एका मूवीसाठी ट्रेलरचं काम असतं ना, तर एका केस स्टडीसाठी तेच काम ते प्रस्तावना किंवा इंट्रोडक्शन करतं. तर आपल्याला त्याच्यासाठी खूप स्ट्रॉंग आणि पॉवरफुल इंट्रोडक्शन लिहायचं. 2-3 ओळीत लिहून नाही सोडून द्यायचं इंट्रोडक्शन. तुम्ही तुमचा वेळ घ्या, तिथं तुमची स्पेस घ्या. तुम्ही 6, 7, 8 ओळीपर्यंत जरी इंट्रोडक्शन लिहिलं तरी काही हरकत नाही. पण त्या इंट्रोडक्शन मध्ये एक्झामिनरला दाखवून द्यायचं का मला तर फक्त पोपटाचा डोळा दिसतोय, मी काय बाकीचा इकडचा तिकडचा फापट पसारा नाही लिहिणार. तर अशा प्रकारे आपल्याला इंट्रो लिहायचा आहे. तो कसा लिहायचा ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही इन डिटेलमध्ये पाहायचं. पण ह्याच्या पुढे आता तुम्ही खूणगाठ बांधून घ्या का आपलं केस स्टडीचं इंट्रोडक्शन हे खूप जास्त पॉवरफुल असायला हवं. ते लूजली 2-3 वाक्यात लिहिलेलं बिलकुल नकोय मित्रांनो. ह्याच्या पुढचं काय जे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, नाही तर करायला पाहिजे केस स्टडीमध्ये, तर ते म्हणजे नैतिक समस्या व नैतिक दुविधा लिहिणे. आता तुम्ही म्हणता काय सर, काय बोर करताय तुम्ही, काय उल्लू बनवण्याचं काय काम करताय आम्हाला. ऑलरेडी आपण नैतिक समस्या व नैतिक दुविधा लिहितोय ना, मग तुम्ही असं स्पेसिफिकली डूज मध्ये का टाकलंय त्याला, तर याचं पण खूप स्पेसिफिक रिझन आहे. का आपण नैतिक समस्या आणि नैतिक दुविधा कधी लिहितो, जेव्हा आपल्याला स्पेसिफिकली विचारलेलं असतं ना, तेव्हा आपण नैतिक समस्या आणि नैतिक दुविधा लिहितो.
पण मला काय म्हणायचं इथं तुम्हाला का जेव्हा डायरेक्टली तुम्हाला विचारलं जरी नसन का व्हॉट आर द इथिकल इश्यूज इन्व्हॉल्व और इथिकल डायलेमाज इन्व्हॉल्व, हे जरी विचारलेले नसन तर अशा केसमध्ये बरेच विद्यार्थी इथिकल इश्यू आणि इथिकल डायलेमा लिहित नाही. तर आपल्याला ते नाही करायचं मित्रांनो. विचारलेले नसेल तरी पण आपल्याला इथिकल इश्यूज आणि इथिकल डायलेमाज लिहायचे. आता तुमच्यातले बरेच जण येऊन म्हणते विचारले नाही तर कशाला लिहायचं, कशाला वेळ वाया घालायची, कशाला स्पेस वाया घालायचा. तर मित्रांनो मला एक गोष्ट सांगा, तुमचा इथिक्सचा पेपर आहे, तुमचा केस स्टडीचा पेपर आहे, जो तुम्ही इथिकल आहे का नाही ते चेक करतोय, आणि तुम्ही त्याच्यात तुमचं नैतिक द्वंद्व, नैतिक दुविधा, नैतिक समस्या जर नाही लिहिली का त्या केस स्टडी सॉल्व्ह करताना मला ही नैतिक समस्या होतीये, तर एक्झामिनर समोर काय इम्प्रेशन पडणार आहे आपलं. प्लस याच्या पुढे अजून दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला का तुमचे बाकीचे सगळे 10 पैकी 8 कॉम्पिटिटर लिहिणार नाहीयेत नैतिक समस्या किंवा नैतिक दुविधा जेव्हा विचारलेलं नाहीये तेव्हा. पण अशा वेळेस म्हणतात ना 100 कॉपीज पैकी 95 कॉपीमध्ये त्या क्वेश्चनला कुणीच इथिकल इश्यूज किंवा डायलेमा लिहिलेले नाहीये. पण अशा वेळेस तुमची कॉपी एक्झामिनर समोर जातीये आणि त्याच्यामध्ये एक्झामिनरला काहीतरी एक्स्ट्रा म्हणजेच नैतिक समस्या आणि नैतिक दुविधा लिहिलेल्या दिसत आहेत. तर तुम्हाला नाही वाटत मित्रांनो तुम्हाला एकदम मुक्त हस्ते 2 ते 3 मार्क्सची व्हॅल्यू ॲडिशन होऊन जाईल तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा, तुमच्या स्पर्धकापेक्षा. तर ह्याच्यासाठी विचारलंय तेव्हा तर डेफिनेटली लिहायचंच आहे आपल्याला इथिकल इश्यूज आणि इथिकल डायलेमाज. पण नाही विचारलं तरी इथिकल इश्यूज आणि इथिकल डायलेमा द्या. त्याचे कारण मी तुम्हाला सांगितले. बऱ्याचशा टेस्ट सिरीज मध्ये इव्हॅल्युएटर म्हणतात का विचारलं नाहीये तरी तुम्ही का लिहिताय वगैरे. पण मी तुम्हाला माझं लॉजिकल रिझनिंग सांगितलंय का नाही विचारलं तेव्हा पण का लिहायचं ह्याचं कारण मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलंय. आता तो तुमचा कॉल आहे काय करायचा. पण मी तर नक्कीच म्हणेन का माझ्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट फॉलो करायला हवी टॉपर बनण्यासाठी तरी. याच्या पुढचा जो प्रमुख मुद्दा आहे जो केस स्टडीमध्ये आतापर्यंत जे आपण 3 पॉइंट पाहिले ना मित्रांनो ते मोस्टली केस स्टडीच्या कशाबद्दल होते, स्ट्रक्चर बद्दल होते. का तुम्ही इंट्रो कसा लिहायचा, स्टेक होल्डर कसे ओळखायचे, इथिकल इश्यू कसे लिहायचं वगैरे. ह्याच्या पुढचे जे आपण डूज पाहणार आहोत नाही तर ह्याच्या पुढचे जे आपण मुद्दे पाहणार आहोत ना तो आता कंटेंट संदर्भात असणार आहे. तो जो मेन बॉडीचा पार्ट लिहिताना जो आपण काही गोष्टी फॉलो करायला पाहिजे ते त्याच्याबद्दल असणार आहे. आता ते स्ट्रक्चर बद्दल नसणार आहे. तर सगळ्यात पहिला पॉइंट काय मेन बॉडीचा पार्ट लिहिताना तो म्हणजे काय, एक अधिकारी हा चांगला श्रोता असतो किंवा एक अधिकारी हा चांगला श्रोता हवा. याचं कारण काय मित्रांनो, जेव्हा आपण अधिकारी म्हणून कार्य करतो ना तेव्हा आपण सर्वांना जेवढे पण भागधारक आहेत ना आपल्या केस स्टडीमध्ये किंवा इन रिअल लाईफ फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही सिव्हिल सर्वंट होता तेव्हा तर सर्वांना त्यांची बाजू मांडायची मुभा द्यायला हवी मित्रांनो. नेमकं घडलं काय हे एक्सप्लेन करण्याचं, त्यांची बाजू स्पष्ट करण्याचं मुभा आपण द्यायला हवी. मुभा याचं कारण काय मित्रांनो, आता हे स्पेसिफिकली पॉइंट इथं मेन्शन करण्याचा, हा अधिकारी चांगला श्रोता असतो त्यांनी सगळ्यांना त्याची बाजू मांडण्याची मुभा द्यावी. म्हणजेच काय सगळ्यांचं ऐकून घ्यावं का नेमकं प्रत्येकाची काय साईड आहे त्या विशिष्ट मुद्द्यावर. हे का महत्वाचं आहे मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला काय विचारली जाते केस स्टडी का एखाद्या कंपनीमध्ये एखादी महिला कार्य करते आणि त्या महिलेनी कंप्लेंट केली तुमच्याकडे येऊन का त्याचा सिनियर ऑफिशियल हा तिचं लैंगिक शोषण करतोय वगैरे, अशी त्या महिला कर्मचारीनी कंप्लेंट केलेली आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करताल हे आपल्याला विचारलेलं असतं केस स्टडी मध्ये. तर मी पाहतो का मुलांचा एवढा जोश उफानमध्ये येऊन जातो का हे करू ते करू, त्या अधिकाऱ्यावर त्या सिनियर ऑफिसरवर कारवाई करू, त्याला कंपनीमधून काढून टाकू, त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ, त्याला इकडं हे करू, जेलमध्ये पाठवू, म्हणजे काय करून काय नाही असं होऊन जातं मित्रांनो. मग आता तुम्ही म्हणता सर बरोबर तर आहे ना, याच्यात चुकीचं तरी काय नेमकं. तर मित्रांनो बरोबर आहे तुमचं म्हणणं का कुणी जर हे लैंगिक अत्याचार करत असेल तर त्याच्यासोबत असंच व्हायला पाहिजे. पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का इथं का त्या व्यक्तीवर
लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेत, ते अजून आरोप सिद्ध झालेले नाहीयेत. आणि अशा वेळेस मग जेव्हा खूप विद्यार्थी काय करतात का आम्ही त्याच्यावर कारवाई करू, त्याला शिक्षा देऊ, त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ. म्हणजे याच्यात काय दिसून येतं का तुम्ही त्या व्यक्तीची बाजू न ऐकता काय करताय, डायरेक्ट जजमेंट पास करताय का ती व्यक्ती काय आहे, दोषी आहे. मित्रांनो, म्हणजे याच्यात काय होतंय, तुम्ही त्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची मुभाच देत नाहीये, जे नैसर्गिक न्यायाची तत्व आहेत, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, त्याच्या विरुद्ध जातं. मित्रांनो, असं पण होऊ शकतं ना मित्रांनो, का ती महिला कर्मचारी त्या सिनियर ऑफिशियलला फसवायचा प्रयत्न करत असेल, ती महिला कर्मचारी त्या सिनियर ऑफिशियलवर चुकीचे आरोप लावत असेल, हे पण होऊ शकतं ना मित्रांनो. मग तुम्ही असं डायरेक्ट जजमेंटल कसं काय होता का त्या अधिकाऱ्यावर ही कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे, तर असं जजमेंटल नाही व्हायचं मित्रांनो. अशा वेळी जे मी तुम्हाला जस्ट टेक्निकल सॉरी मित्रांनो, जरा टेक्निकल ग्लिच चालतं. तर मग अशा वेळेस डायरेक्ट जजमेंटल होऊन जमत नाही मित्रांनो. एक्झामिनरला मग काय होऊन जातं, याच्यावरून तुमच्यातला इम्पेशन्स आणि तुमच्यामधला विचारांचा उथळपणा दिसून येतो मित्रांनो. तर अशा वेळेस अधिकाऱ्यांनी काय एका चांगल्या श्रोत्याची भूमिका बजावली पाहिजे आणि त्यांनी सर्व भागधारकाला बोलण्याची संधी दिली पाहिजे. त्यांचं ऐकून घेण्याची मानसिकता त्या अधिकाऱ्याकडे असावी. तर मग अशा केस स्टडीमध्ये तुम्ही काय म्हणायला पाहिजे मित्रांनो, लगेच आउटराईटली नाही म्हणायचं का मी त्याच्यावर कारवाई करील हे करील. अशा वेळेस काय म्हणायचं का त्या महिला कर्मचारीच्या समस्येला किंवा कंप्लेंटला लक्षात घेऊन आम्ही एक समिती स्थापन करू, किंवा ऑलरेडी कंपनीमध्ये एक समिती असते का जी म्हणतात ना कार्यालयीन ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार ह्याच्याबद्दल कार्य करत असते. तर आम्ही ही कंप्लेंट समितीच्या हातात देऊ, त्याच्यानंतर समिती चौकशीचे आदेश देईल. चौकशीचे आदेश आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये त्या व्यक्तीची पण बाजू ऐकली जाईल, त्या व्यक्तीसोबत त्या महिलेची आणि अजून कोणी साक्षीदार असतील तर त्यांची देखील बाजू ऐकली जाईल. आणि त्या बाजू ऐकल्यानंतर मग निर्णय घेतला जाईल का तो व्यक्ती तो आरोपी गुन्हेगार आहे का नाही हे ठरवलं जाईल. केस स्टडीमध्ये मित्रांनो हा डिफरन्स लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आरोपी आणि गुन्हेगार खूप जास्त डिफरन्स आहे मित्रांनो, खूप जास्त. आरोपी म्हणजे एखाद्या व्यक्तीवर आरोप लागलाय का त्यांनी ही गोष्ट केलेली आहे. फॉर एक्झाम्पल माझ्यावर कोणी आरोप केला का ह्यांनी एखाद्या व्यक्तीसोबत फ्रॉड केलाय, हा फक्त आरोप केल्यानंतर मी आरोपी झालोय, पण याचा अर्थ हा होत नाही का मी ऍक्च्युअल मध्ये तो फ्रॉड केलेला आहे. पण जेव्हा न्यायालय सगळ्या तथ्यांची चौकशी करून जेव्हा स्वतःचा निर्णय देतो तेव्हा तो गुन्हेगार होतो. मग आरोपीमध्ये आणि गुन्हेगारामध्ये खूप फरक असतो मित्रांनो. आणि केस स्टडीमध्ये जेव्हा पण आपल्याला आरोपीबद्दल सांगितलं असेल का एखादे आरोप झालेत, एखाद्यावर कंप्लेंट करण्यात आली आहे, तर त्याला लगेच तुम्ही गुन्हेगार समजून शिक्षा नाही द्यायची मित्रांनो, खूप खराब इम्प्रेशन पडतं. तर त्याला आरोपी समजून शिक्षा द्यायची, कारण आरोपीचे हक्क तर आपल्या संविधानामध्ये पण आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो. आर्टिकल 20, 22 मध्ये आरोपी गुन्हेगारांचे हक्क देण्यात आलेले आहेत.
तर आपल्याला संविधानाच्या व्हॅल्यूजचा, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूजचा उपयोग करून इथं आपल्याला आरोपीची बाजू देखील ऐकून घ्यायची आहे, कारण त्याच्यावर चुकीचे देखील आरोप लागू शकतात ना मित्रांनो. तर अशा वेळेस त्याची बाजू ऐकून घेणं हे खूप महत्वाचं ठरतं. आणि ती बाजू ऐकून घेण्यासाठी आपण कोण पाहिजे? चांगला श्रोता पाहिजे. तर हा खूप की टेक अवे मित्रांनो, का जेव्हा पण आता तुमच्या समोर अशी काही केस स्टडी येईल ना, तर तुम्ही चांगला श्रोता आहात का नाही तेवढं चेक करायचं त्या केस स्टडीमध्ये. मग डायरेक्ट जजमेंट देण्याऐवजी का आम्ही कारवाई करू, हे करू, तर सुरुवात कशी करायची? सुरुवातीला आम्ही एक समिती स्थापन करू, त्याच्यानंतर समितीद्वारे चौकशीला विविध लोकांना बोलवू, त्या लोकांमध्ये संबंधित आरोपी तसेच आरोप करणारी महिला व इतर साक्षीदार यांची साक्ष नोंदवण्यात येईल. आणि त्या साक्षीची चौकशी केल्यानंतर व सर्व पुराव्यांची चौकशी केल्यानंतर जर त्या पुरुषावर गुन्हा सिद्ध झाला तर त्याच्यावर संबंधित कंपनीच्या जो हे कोड ऑफ कंडक्टचे नियम आहेत, जे आपण पुढे पाहणार आहे इथिक्सच्या आपल्या याच्यामध्ये लेक्चर सिरीज मध्ये, तर त्यानुसार त्याच्यावर जी शिक्षा नोंदवलेली ती शिक्षा केली जाईल. तसंच त्या आरोपी विरुद्ध पोलिसांमध्ये कंप्लेंट दिली जाईल. हे एक पैलू झाला. आणि हे जर ती चौकशी केल्यानंतर असं आढळलं का तो आरोपी जो आहे तो निर्दोष आहे आणि त्या महिलेने चुकीचे आरोप केले, तर संबंधित महिलावर देखील कारवाई केली जाईल का त्या महिलेने त्या व्यक्तीवर चुकीचे आरोप केले. किती तुम्हाला ऐकतानाच आता कळत असेल का हा किती होलसम, कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि समग्र अप्रोच आहे. नाहीतर अगोदर काय होतं, आम्ही डायरेक्ट कारवाई करू. पण आता तुम्हालाच वाटत असेल ना का हे किती विविध बाजूने विचार करून एक लिहिलेला आन्सर आहे. मग हे विविध बाजूने विचार करून कधी आन्सर लिहू शकतो मित्रांनो? आपण जेव्हा आपण ऐकण्याच्या मनस्थितीत असतो तेव्हाच आपण चांगला निर्णय घेऊ शकतो. जेव्हा आपण फक्त जजमेंटल होण्याच्या मानसिकतेत असतो किंवा फक्त बोलण्याच्या मानसिकतेत असतो ना, तेव्हा आपण विविध दृष्टिकोनांनी पाहून निर्णय घेऊ शकत नाही. तर याच्यामुळे काय, एक चांगला श्रोता आपण आपल्या केस स्टडीमध्ये असायला हवं आणि ते आपल्या उत्तरामधून दिसून यायला हवं. आपण लगेच जजमेंटने पास करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस नुसार स्वतःची बाजू मांडण्याचा हक्क देण्यात यायला पाहिजे. आय थिंक दिस इज क्लिअर फॉर यू. याच्या पुढचं जे डूज मध्ये येतं का, जे एका चांगल्या टॉपरच्या केस स्टडीचं वैशिष्ट्य असू शकतं मित्रांनो, ते म्हणजे चर्चेसाठी तयार असणं. याचं कारण काय मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या केस स्टडीमध्ये किंवा ऍक्च्युअल सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण डायरेक्ट एखादा वन साइडेड निर्णय लोकांवर थोपवण्याऐवजी जर त्या घटना अभ्यासामधील जे विविध भागीदार आहेत त्यांना जर सर्वांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत जर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला ना मित्रांनो, तर तो आपला जो निर्णय आहे ना तो जास्तीत जास्त सर्वसमावेशक होतो मित्रांनो. मग तुम्ही म्हणता सर हे सर्वसमावेशक निर्णय कशाला पाहिजे, आम्ही तर IAS IPS ऑफिसर आहे, आम्ही तर राजे महाराजे आहेत, आम्हाला जे वाटण आम्ही ते करून टाकू, मग आम्ही लोकांना का कन्सिडर करावं? तर सगळ्यात पहिलं कारण मित्रांनो, का जेव्हा आपण विविध धारकांना कन्सिडर करून आणि त्यांच्याशी चर्चा करून जेव्हा निर्णय घेतो आणि तो जेव्हा सर्वसमावेशक निर्णय बनतो ना मित्रांनो, तर तो निर्णय जास्त दीर्घकालीन टिकन याची गॅरंटी असते. तो निर्णय जास्त दीर्घकालीन टिकू शकतो मित्रांनो. याच्याऐवजी तुम्ही फक्त जे आपण म्हणतो ना वरून आदेश देताय, टॉप टू डाऊन अप्रोच जो म्हणतो ना, का फक्त वरतून आदेश देण्याचं काम करतायत ना, तर ग्रासरूट लेवलवर जमिनीवर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होऊ शकत नाही. पण तुम्ही जर बॉटम अप अप्रोच, जर तुम्ही खालच्या भागधारकांना जे जमिनीवर काम करणारे लोक आहेत, नाही तर ज्यांच्यावर तो परिणाम होणार आहे त्यांना कन्सिडर करून जर तुम्ही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, सर्वसमावेशक असा निर्णय त्यांच्याशी चर्चा करून, तर तो काय होईल, तो दीर्घकालीन निर्णय बनू शकतो मित्रांनो. याचंच उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर इथं मी काय सांगितलंय का, तुम्हाला केस स्टडीमध्ये असं सिच्युएशन दिलेली, फॉर एक्झाम्पल का एका गावामध्ये बालविवाह करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तुम्हाला त्या जिल्ह्याचा एक काय म्हणतात IAS ऑफिसर वगैरे बनवलंय आणि
तुम्हाला त्या जिल्ह्यामधील बालविवाहाचं प्रमाण किंवा त्या विशिष्ट गावांमधील बालविवाहाचं प्रमाण कमी करायचं आहे, तर तुम्ही काय करताल? तर इथं लगेच तुम्ही असं नाही सुरू करायचं का आम्ही गावकऱ्यांविरुद्ध काय करू, दंडात्मक कृती करू, त्यांच्या विरुद्ध कठोर पासून कठोर कृती करू. नाही मित्रांनो, हा अप्रोच बरोबर नाहीये. तर ह्याला काय करायचं, अगोदर सुरुवात करताना तुमचा अप्रोच कसा असावा, तो चर्चात्मक अप्रोच असावा, तो सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा अप्रोच असावा. तर तुम्ही इथं काय म्हणायला पाहिजे का मी सर्वात अगोदर गावातली जी ग्रामसभा आहे ती बोलवेल. आता इथं मी ग्रामसभाचं का रेफरन्स दिलं, तुम्ही एक्झामिनरला दाखवून देताय का मला पंचायती राज इन्स्टिट्यूशन बद्दल पण माहिती आहे, मला पंचायती राज बद्दल पण माहिती आहे का जी गव्हर्नमेंटचं एवढं मोठं जर आपल्याला ग्रासरूट लेवलवर काम करण्याचं असेल तर खूप महत्वपूर्ण ठरू शकते. तर मी काय करल, ग्रामसभाची एक मीटिंग बोलवन आणि तिथं गावकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांचं बालविवाहाबद्दल काय मन वळविण्याचा प्रयत्न करेन, त्यांचं परसुएशन, त्यांचं ॲटिट्यूड चेंज करण्याचा प्रयत्न करीन एकंदरीतच बालविवाहाबद्दल. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, चर्चेवर भर द्यायचा आहे. केस स्टडी लिहिताना तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिलेले असते तुमच्या केस स्टडीमध्ये, तर तुम्ही त्याच्यात काय लगेच असं दंडात्मक कृतीवर नाही जायचं. अगोदर पॉज घेऊन विचार करायचा आणि तिथं तुम्ही काय पॉइंट लिहू शकता का मी अगोदर गावकऱ्यांची ग्रामसभा बोलवून आणि त्यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीन, किंवा गावकऱ्यांसोबत चर्चा करून गावामध्ये बालविवाह होण्याची कारणं काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करीन. असा होलिस्टिक अप्रोच पाहिजे मित्रांनो. आपण फक्त दंडात्मक कृती करायला गेलो ना तर तो एक लिमिटेड तात्पुरता काहीतरी परिवर्तन घडवून आणू शकतं, पण आपल्याला जर दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणायचं असेल ना तर आपल्याला विविध भागधारकांना सामावून घ्यावं लागेल. चर्चेच्या थ्रू त्यांची मतं आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि त्याचद्वारे आपल्याला कोणत्याही समस्येचं रूट कॉज जाणून घेण्यासाठी, मूळ कारण जाणून घेण्यासाठी ही चर्चा करण्याची सवय खूप महत्वपूर्ण ठरू शकते. तर तुम्ही मग केस स्टडीमध्ये काय सांगू शकता रेफरन्समध्ये, का मी गावकऱ्यांसोबत चर्चा करून या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करीन. अशा प्रकारचा सर्वसमावेशक अप्रोच असायला हवा मित्रांनो. याच्या पुढचा अप्रोच मध्ये काय आपल्याला डूज मध्ये जे आपण केस स्टडी मध्ये लिहिताना लक्षात ठेवायला पाहिजे तर ते म्हणजे सल्ला घेणं मित्रांनो. एक गोष्ट ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आता आपण जेवढे वेस्टर्न थिंकर पाहिले का बऱ्याचशा वेस्टर्न थिंकर्सने आपल्याला सांगितलेले का आपल्याला पूर्ण नॉलेज नाहीये, आपल्याला पूर्ण ज्ञान नाहीये, हे ऍक्सेप्ट करणं हेच ज्ञानी लोकांचं लक्षण असतं. तर सेम इथंच आहे, तेच आहे का आपल्याला सगळ्या गोष्टींची एक्सपर्टीज असलच मित्रांनो याची गॅरंटी नाहीये जेव्हा आपण कार्य करू, नाही तर ज्या आपले घटना अभ्यास दिलेला असेल त्या सिनारिओ मध्ये. तर मग अशा वेळेस तुम्ही काय पॉइंट मेन्शन करायचं तुमचं उत्तर लिहिताना बॉडीमध्ये, का मी त्या विशिष्ट गोष्टीबाबत माझ्या वरिष्ठांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करीन. का तुम्हाला असं कार्यालयामध्ये एखादी सिच्युएशन दिली का तुम्ही विशिष्ट दुविधेमध्ये अडकलेत आणि तुम्हाला कळत नाहीये का काय करावं, तर तुम्ही तिथे एक लगेच मस्त पॉइंट मेन्शन करू शकता का ह्या सिच्युएशन मध्ये, ह्या परिस्थितीमध्ये काय करावं ह्याच्याबद्दलचा सल्ला मी माझ्या वरिष्ठांकडून घेईन. किती मस्त पॉइंट होतोय ना, एक एक्स्ट्रा पॉइंट पण जनरेट होतोय आणि एक्झामिनरला लक्षात पण येतोय का हा सिनियरची पण रिस्पेक्ट करतोय. त्याचबरोबर तुम्ही अजून काय करू शकता, तुमच्या टीमच्या सदस्यांचा पण सल्ला घेऊ शकता ना. का बऱ्याच वेळा काय होतं का हा बघा ही तुमची वर्किंग ब्युरोक्रेसी आहे, IS इथं बसलेला असतो बरोबर. तर आपण UPSC पासून डायरेक्ट ह्या वरच्या पोझिशनवर जातो मित्रांनो, पण जे खाच खळगे असतात ब्युरोक्रेसीची हे कनिष्ठ लोकांना, आपल्या टीम मध्ये जे काम करणारे इतर लोक आहेत ना त्यांना माहिती असतात. तर कोणतंही काम जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपलं कनिष्ठ जो कामगार वर्ग आहे तो आपल्या सोबत असणं खूप महत्वाचं आहे. आपली टीम आपल्या सोबत असणं खूप महत्वाचं आहे. आणि आपली टीम आपल्यावर कधी विश्वास ठेवीन, जेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू, विविध डिसिजन घेताना त्यांचा सल्ला घेऊ, त्यांच्या एक्सपर्टीजचा वापर करून घेऊ. तर ह्यानी काय होईल, एक स्ट्रॉंग वर्क कल्चर, एक सशक्त कार्यसंस्कृती निर्माण व्हायला मदत होते. त्याचबरोबर ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला एक्सपर्टीज नाहीये तिथं आपल्याला एक चांगला सल्ला भेटून जातो. आणि तज्ज्ञ लोकांचा, जे समाजामधील कुणी जाणकार तज्ज्ञ लोक असतील त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा. तर याच्यावरून काय होईल का ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक्सपर्टीज नाहीये
त्या गोष्टीमध्ये पण तुम्हाला एकदम टॉपचा सल्ला भेटन, जेणेकरून तुमचा जो निर्णय असन किंवा तुमची कृती असन ना ती बेस्ट ते बेस्ट लेवलची होईल मित्रांनो. तर तुम्ही केस स्टडी लिहिताना हा देखील पॉइंट मेन्शन करू शकता का ह्या विशिष्ट परिस्थितीमध्ये मी माझ्या टीम सदस्यांचा किंवा मी जाणकार तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून मला जास्तीत जास्त चांगली कृती किंवा जास्तीत जास्त चांगला निर्णय, लोकोपयोगी निर्णय घेता येईल. हा एक पॉइंट लक्षात ठेवा जो तुम्ही केस स्टडीमध्ये फॉलो केला पाहिजे. याच्या पुढचा पॉइंट कोणता आहे का दबाव असणाऱ्या परिस्थितीमध्ये धैर्याने सत्य व प्रामाणिक वागणे व निपक्षपाती निर्णय घेणं. आता तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण IAS ऑफिसर म्हणून कार्य करतो किंवा केस स्टडीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा सिनेरिओ क्रिएट केलेला असतो का तुमचे सिनियर किंवा एखादा तुमचा पॉलिटिकल व्यक्तिमत्व आहे जो तुमच्यावर प्रेशर आणतोय आणि तो तुम्हाला काय भ्रष्टाचार करायला सांगतोय, आणि तुम्ही जर त्याच्या म्हणण्याप्रमाणे भ्रष्टाचार केला नाही तर तुमची एकदम दुर्गम भागात ट्रान्सफर होऊन जाईल. यालाच आपण काय म्हणतो पनिशमेंट पोस्टिंग. का तुम्हाला अशा भागात पोहोचवलं जाईल का तिथं तुम्हाला काहीच नाही, एकदम दुर्गम भाग आहे, तिथं इलेक्ट्रिसिटी पण व्यवस्थित नाही, अशा प्रकारे तो दुर्गम भाग असेल. तर अशा पॉलिटिकल प्रेशरमध्ये, अशा राजनैतिक दबावामध्ये तुम्ही काय करताल, त्याच्या भ्रष्टाचारासोबत त्याची साथ देताल का तुम्ही प्रामाणिकपणे सत्याची बाजू लढवता. हे दोन ऑप्शन असतील आपल्यासमोर, बरोबर. तर अशा वेळेस मित्रांनो किती दबाव असू द्या, राजकीय लोकांचा किंवा समाजाचा, एखाद्या समूहाचा, आपला निर्णय नेहमी हा सत्याच्या बाजूने झुकणारा, प्रामाणिकपणे कडे झुकणारा आणि निपक्षपाती असावा. आणि ते आपल्या केस स्टडीमध्ये रिफ्लेक्ट व्हावं. मग ते कसं रिफ्लेक्ट होणार, तुम्ही डायरेक्ट मेन्शन करायचा का ठीक आहे, मी जर प्रामाणिकपणे वागलो तर मला असे असे नकारात्मक परिणाम सहन करावे लागू शकतात, माझी बदली होऊ शकते, माझ्या कुटुंबाला परिणाम भोगावे लागू शकतात, पण तरी देखील मी सत्याची कास सोडणार नाही. जशी युधिष्ठिराने सत्याची कास सोडली नव्हते त्या प्रकारे मी पण सत्याची कास सोडणार नाही आणि मी निपक्षपातीपणे निर्णय घेऊन धैर्य दाखवण्याचा प्रयत्न करीन. हे शब्द दिसले पाहिजे तुमच्या केस स्टडीमध्ये. जेव्हा असे पॉवरफुल वाक्य दिसतील ना, एक्झामिनर पण म्हणून यार मजा आ गया, काय कॅन्डिडेट आहे, एकदम क्लॅरिटीने लिहितोय का मी चुकीच्या बाजूने उभं राहणार नाही, मी सत्याच्या बाजूने उभं राहीन, मी धर्माच्या लढाईमध्ये नेहमी धर्माचाच पुरस्कार करल. असं जेव्हा स्टुडंट स्पेसिफिकली मेन्शन करतो ना, एक्झामिनर खुश होऊन तिथंच 1 ते 2 मार्क आपल्याला एक्स्ट्रा देऊन टाकतो. तर आपल्या केस स्टडीमध्ये असं दिसून यायला पाहिजे का आपण कोणत्याच राजकीय किंवा सामाजिक दबावाला बळी पडून निर्णय घेणार नाही. आणि जर तुम्ही त्या दबावाला बळी पडून तुमच्या केस स्टडीमध्ये डिसिजन घेत असाल तर एक्झामिनर काय म्हणतोय का याला केस स्टडीमध्येच जर दबावाला बळी पडून जातोय तर जेव्हा ऍक्च्युअल याच्यावर दबाव येईल तेव्हा तर ह्यो कधीच टिकणार नाही, आणि याला मी का मग सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये घेऊ. तो लगेच तुम्हाला त्या निगेटिव्ह इम्प्रेशन खाली 20 पैकी तर मी तर म्हणतो 0 पण मार्क देणार नाही. म्हणजे त्याच्याकडे निगेटिव्ह मार्क देण्याची मुभा असेल तर तो निगेटिव्ह मध्ये पण देऊन टाका तुम्हाला. तर ही काळजी आपल्याला घ्यायची याच्यामध्ये. याच्या पुढचा डूज काय मित्रांनो, खूप जास्त आहे. हे जे स्क्रीनवर जे 2 पॉइंट आहेत ना मित्रांनो, हे 2 पॉइंटच फक्त तुमच्या प्रत्येक केस स्टडीमध्ये 2 ते 3 मार्क्स ऍड करणार आहेत मित्रांनो, आरामात, एकदम काहीच हे नाही. काय त्याचा पहिला पॉइंट काय मित्रांनो, त्याच्यामध्ये संविधानाचा आणि कायद्याचा वापर करणं आपल्या केस स्टडी लिहिताना. तुम्ही म्हणता सर कशा प्रकारे, नेमकं जरा व्यवस्थित उदाहरण देऊन सांगा. तर उदाहरण तुमच्या समोरच आहे मित्रांनो. जर एखादी अस्पृश्यतेवर आपल्याला केस स्टडी विचारलेली असेल ना, का एखाद्या विशिष्ट घटकावर अस्पृश्यता पाळली जातीये, नाही तर अस्पृश्यतेच्या घटना घडतायत, युपीएससीने ऑलरेडी PYQ विचारलेला आहे का एका गावामध्ये एक विशिष्ट जातीची महिला त्या शाळेमध्ये माध्यान्ह भोजन तयार करतीये, यामुळं त्या शाळेमधील विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी व्हायला लागलंय किंवा विद्यार्थ्यांनी नकार दिलाय ते जेवण करण्यासाठी, व त्यांच्या पालकांचं पण त्यांना समर्थन आहे, अशा प्रकारची. तर अशा वेळेस तुम्ही लगेच काय मेन्शन करायचं मित्रांनो, इथं संविधानाचा रेफरन्स द्यायचा. काय रेफरन्स द्यायचा, अस्पृश्यतेशी रिलेटेड असेल ना तुमची केस स्टडी, तुमच्या केस स्टडी मध्ये
कलम 17 दिसलंच पाहिजे. भेदभावासंबंधी तुमची काही केस स्टडी असेल, महिलांवर भेदभाव होतोय वगैरे, आर्टिकल 14, 15, 16 यांचा रेफरन्स यायलाच पाहिजे. असे रेफरन्स द्या मित्रांनो. हे रेफरन्स जेव्हा येतात ना मित्रांनो, असलं सॉलिड इम्प्रेशन पडतं ना. बरेच लोकांना काय वाटतं का केस स्टडी मध्ये दिलंय ना आपल्याला तेवढंच रेस्ट्रिक्टेड राहायचंय, त्याच्या बाहेर आपल्याला काही लिहायचं नाही. आणि बरेचसे लोक काय करतात, संविधानाचा, कायद्याचा, न्यायालयाचा निकाल देण्याचा, रेफरन्स देण्याचं टाळतात मित्रांनो. ते नाही करायचंय. खूप भयंकर सॉलिड आन्सर आपलं वाटू शकतं जेव्हा आपण संविधानाचे कलम किंवा आर्टिकल्स आपले त्याच्यामध्ये मेन्शन असते. तर अस्पृश्यतेवर केस स्टडी आली, द्या ना कलम 17चा रेफरन्स तुमच्या ह्याच्यामध्ये. काय प्रॉब्लेम येतोय तुम्हाला? आणि ह्याच्या पुढेच कायद्याचा वापर कशा प्रकारे करायचा, तर तुम्हाला एखाद्या केस स्टडी मध्ये बालकामगाराबद्दल काही सांगितलेलं आहे, तर मग तुम्ही लगेच त्याच्यात मेन्शन करून टाका, बालकामगार विरोधी कायदा आपल्या इथं आहे, बरोबर. लगेच मेन्शन करून टाकायचं. त्याचं कुठंतरी बॉडीमध्ये, इंट्रोमध्ये, कंक्लुजनमध्ये तुम्हाला जिथं टाकता येईल त्या केस स्टडीच्या डिमांडनुसार बालकामगार विरोधी कायदा नुसार हे चुकीचं कृत्य आहे असं लगेच मेन्शन करून टाकायचं मित्रांनो. आता तुम्हाला परत एक प्रश्न पडला असं नाही इथं, सर तुमचा अभ्यास झालाय वगैरे त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे कायदे वगैरे माहिती आहे, आम्हाला तर हे कायदेच माहिती नाहीये, मग त्याच्यामुळं आमच्या आन्सर मध्ये असे कायदे ऍड होणं हे इम्पॉसिबल आहे. डोंट वरी मित्रांनो, परिवर्तन हे तो पॉसिबल आहे मित्रांनो. जे आपण एक स्पेसिफिक जे चौथं लेक्चर आहे ना आपलं, ह्याच्या नंतरचं पुढचं जे केस स्टडीचं लेक्चर होणार आहे ना उद्या, म्हणजे जे 3 नंबरचं लेक्चर आहे नैतिक दुविधा नंतरचं जे चौथं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये आपण तुम्हाला एक रेडीमेड कायद्यांची लिस्ट देणार आहे मित्रांनो. जेणेकरून त्या पर्टिक्युलर टाईपची केस स्टडी तुमच्या समोर आली ना, तुमच्याकडे कायदा रेडी पाहिजे लगेच. प्रायव्हसीवर आलं, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000, लगेच रेडी रेफरन्स तुमचा जायला पाहिजे. महिलावर एखाद्या अत्याचार होत असेल, आपण म्हणतात ना घरगुती हिंसाचार होत असेल, लगेच देऊन टाका घरगुती हिंसाचार कायदा 2005 का 6 काहीतरी देऊन टाका लगेच रेफरन्स. त्याचा भयंकर पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडतं मित्रांनो. तुम्ही म्हणता कस काय सर एवढं कस काय पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडतं, तर अगेन युपीएससीला नाहीतर ब्युरोक्रेसीला आपल्याकडून काय अपेक्षित आहे का संविधानाला धरून, संविधानाची मूल्य आणि कायदा जी वैधानिक मूल्य आहे त्याला धरून कार्य करणारे अधिकारी पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही केस स्टडी मध्येच एक्झामिनरला दाखवून देताय का ऍक्च्युअल ऑफिसर बनल्यानंतर एखादी घटना जेव्हा घडल ते तर नंतरचीच गोष्ट आहे, पण जेव्हा तुम्ही मला पेपर मध्येच एखादी केस स्टडी देताय ना, तिथंच मी तुम्हाला माझं कायद्याचं नॉलेज देऊन दाखवून देतोय, किंवा तिथंच मी तुम्हाला दाखवून देतोय का मी कायद्याचा सदुपयोग करून कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांचं भलं करू शकतो. मला ऑफिसर बनण्याची पण गरज नाहीये, आजच मी एवढा रेडी आहे, नाही तर मी आजच एवढा परिपक्व झालेलो आहे का मी कायद्याच्या चौकटीत राहून किंवा संविधानांचा मूल्यांचा वापर करून अन्यायाचा विरोध करू शकतो किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतो, अन्यायाविरुद्ध कृती करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही मला सिलेक्ट करा, ही ग्वाही तुम्ही तुमच्या पेपरमधून देताय मित्रांनो. का तुम्हाला एक्स्ट्राचे 1 ते 2 मार्क नाही मिळणार. तर अशा प्रकारे संविधानाची कलम काय अवघड आहे, आपण पॉलिटीमध्ये ऑलरेडी वाचत असतो, ते रेडीमेड घ्या. कायदे जे 12-13 कायदे असणार आहे, 5-6 इश्यू, त्याच्याशी प्रत्येकाशी रिलेटेड 2-2 कायदे, 12-13 कायदे झालं ना तुमचं. त्याच्यामध्ये जर तुम्हाला 2 ते 3 एक्स्ट्रा मार्क पर केस स्टडी भेटत असेल तर काय प्रॉब्लेम मित्रांनो, का नाही करायचं आपण ते. तर हे खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे मित्रांनो, जो केस स्टडी लिहिताना तुमच्या आन्सर मध्ये यायला हवं, हे तुम्ही फॉलो करायला हवं, हे तुम्हाला टॉपर बनवणार आहे मित्रांनो. याच पुढं काय, न्यायालयाचे निकाल लिहिणं. आता तुम्ही म्हणता सर कसं नेमकं न्यायालयाचे निकाल कसे मेन्शन करायचे, तर याचंच उदाहरण जर द्यायचं म्हणलं मित्रांनो, तर आपल्याला गोपनीयतेचा हक्काबद्दल माहिती आहे. तर असं समजा का राईट टू प्रायव्हसी रिलेटेड, नाही तर प्रायव्हसी रिलेटेड एखादी केस स्टडी आपल्याला विचारली गेली मित्रांनो, तर देऊन टाका ना तिथं लगेच फ्री हँडेडली. पुट्टस्वामी जे जजमेंट झालेले त्याचा रेफरन्स देऊन टाका लगेच. का पुट्टस्वामी जजमेंट मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला गोपनीयतेचा अधिकार दिलेला आहे. दॅट्स इट, एवढंच मेन्शन करा. 2 ओळी पण नाही लागणार मित्रांनो, पण त्या 2 ओळी तुम्हाला एक्स्ट्रा 1 मार्क देतील. मग अगेन तुम्हाला वाटन सर आम्हाला ही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल तर माहीतच नाहीये, आमच्याकडून तो हमसे तो होई नाही पाएगा, आम्ही तर लिहू शकत नाही केस स्टडी मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल. अगेन परिवर्तन है तो पॉसिबल है.
ह्याच्यासाठी आपण परत एक सेपरेट लेक्चर घेणार आहे आणि जेवढे इम्पॉर्टंट सुप्रीम कोर्ट जजमेंट आहेत ना त्याची यादी तुम्हाला देण्यात येणार आहे का जेणेकरून तुमच्याकडे एक रेडीमेड असं एक सगळी ती यादी असेल आणि तुम्ही फ्री हँडेडली तुमच्या केस स्टडीमध्ये त्याचा वापर करू शकता मित्रांनो. भयंकर व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे हे 2 पॉइंटच तुमचे इथिक्समध्ये 10 ते 12 मार्क वाढू शकतात मित्रांनो. एवढी ताकद या 2 पॉइंटमध्ये आणि आपल्याला खूप रिलिजियसली फॉलो करायचं आहे. आता तुम्हाला पण पटत असेल मी कशाच्या बलबुत्यावर एवढं छाती ठोकून म्हणतो का माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 120 मार्क 110 मार्क यायला पाहिजे, कारण एवढी कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि एवढी समग्र तयारी आपण करून घेतोय मित्रांनो. एवढं डिटेलमध्ये जिथं आपल्याला क्लासेसवाले केस स्टडी लिहायची कशी हेच कधी सांगत नाही, त्याच्यामध्ये मी येऊन तुम्हाला डूज अँड डोंट सांगतोय. त्याच्यामध्ये 10-12 मुद्दे सांगतोय का संविधानाचा रेफरन्स यायला पाहिजे, न्यायालयाचा यायला पाहिजे आणि इथंच थांबत नाहीये. तर ते रेफरन्स तुमच्या आन्सर मध्ये येण्यासाठी आपण सेपरेट लेक्चर्स देखील घेणार आहे मित्रांनो. एवढी पॉवरफुल आणि पॉवर पॅक इथिक्सची लेक्चर सिरीज आपली चालू आहे. तर तुम्ही पण सगळे इन डिटेल ते पूर्ण लेक्चर सगळे करा जेणेकरून तुम्हाला इथिक्सला अडचणच नाही राहायला पाहिजे मित्रांनो. याच्या पुढचं अजून हे जे की तुम्ही टॉपर बनण्यासाठी केस स्टडी मध्ये करायला पाहिजे, करू पण शकता चांगल्या प्रकारे, ते म्हणजे उत्तर लिहिताना शासकीय योजनांचा रेफरन्स देणं मित्रांनो. शासकीय योजनांची माहिती त्यांचा वापर करणं. आपण उद्या जाऊन गव्हर्नमेंटचे सर्वंट म्हणून काम करणारे मित्रांनो. IAS ऑफिसरचं सगळ्यात पहिलं आणि प्रमुख काम काय असतं का आपण कोण आहे मित्रांनो, आपण एक्झिक्युटिव्ह आहेत ना, परमनंट एक्झिक्युटिव्ह. कार्यकारी मंडळामध्ये आपला समावेश होतो, बरोबर आहे का नाही. एक्झिक्युटिव्ह नावातच आहे, एक्झिक्यूट करणं, टू एक्झिक्यूट, अंमलबजावणीत आणणं नावातच आहे. तर इथं मग आपल्याला तेच दाखवायचं ना का जे सिव्हिल सर्वंट झाल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट स्कीमची अंमलबजावणी करायची आहे. तुम्ही केस स्टडीमध्येच ज्या ज्या रेलेव्हंट स्कीम आहे ना त्या दाखवून द्या ना का इथं या स्कीमचा वापर करून आम्ही उपाययोजना करायचा प्रयत्न करू. किती भयंकर पॉझिटिव्ह इम्प्रेशन पाडतंय ते तुमच्या ह्याच्यामध्ये. हे जे मी तुम्हाला 3-4 पॉईंट सांगितलेत ना मित्रांनो, कायद्याचं, संविधानाचं, सुप्रीम कोर्ट जजमेंटचं, शासकीय योजनांचा वापर करणं, हे एक्झामिनरला दाखवून देतंय का तुम्ही ऑफिसर बनणार नाहीये, तुम्ही ऑलरेडी ऑफिसर आहात. एवढं तुमच्यातलं कॅलिबर आणि पोटेन्शियल आहे. तुम्ही ऑफिसरच्या माइंडसेटनीच सगळा विचार करताय. फक्त पेपर चेक करून तुम्हाला चांगले मार्क देणं ही एक्झामिनरसाठी फक्त एक म्हणतात ना एक क्वालिफाईंग अट राहिली आहे का फक्त तेवढं करून ह्याला पास करून टाक जेणेकरून समाजासाठी काहीतरी चांगलं होणार आहे. एवढं आपल्याला मजबूर करायचं एक्झामिनरला आणि ते ह्या पॉईंटने होणार आहे मित्रांनो. आता याचंच उदाहरण द्यायचं म्हणलं का शासकीय योजनांचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो, तर बऱ्याच वेळा आपल्याला केस स्टडीमध्ये आय थिंक ऑलरेडी आलेली पण आहे किंवा येऊ पण शकते. लिंग गुणोत्तर प्रमाणे ना त्याच्यावर केस स्टडी असते का एखादं विशिष्ट क्षेत्र आहे, हरियाणा, राजस्थानचा प्रदेश वगैरे, आणि असं म्हणलं जातं का ऑलरेडी लिंग गुणोत्तर प्रमाण खूप कमी आहे, स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणावर होते, महिलांचं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. मग अशा वेळेस तुम्ही IAS अधिकारी म्हणून काय करतात, तर तिथं तुम्ही तुमचे बाकीचे सगळे पॉईंट तर मेन्शन कराच का आम्ही हे करू, पोलिसांचं प्रमाण वाढवू, कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित करू, हे सगळे पॉईंट लिहा. पण त्याच्यामध्ये तुम्ही हा पण रेफरन्स देऊ शकता ना का आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या योजनेचं प्रभावी अंमलबजावणी करू. बरोबर आहे का नाही. ह्या योजनेचा तुम्ही रेफरन्स देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही अजून सुकन्या समृद्धी योजनेचा पण रेफरन्स देऊ शकता. 2 योजनेचा रेफरन्स द्या मित्रांनो. तुमचं 2 पॉवरफुल पॉइंट तर भेटतीलच तुमच्या आन्सर मध्ये, पण हे तुम्हाला प्लस 1-2 मार्क देतील का जे बाकीचे मुलं करत नाहीये. का मुलांना केस स्टडीज लिहिता येत नाहीये, अशा वेळेस तुम्ही केस स्टडी प्रॉपरली लिहून एक स्टेप पुढे जाऊन गव्हर्नमेंटचा सिव्हिल सर्वंट काय करू शकतो त्याच्यामध्ये त्याचा पण रेफरन्स देऊन टाकताय. आता याच्यापेक्षा जास्त एक्झामिनर कायच मागणार आहे तुम्हाला मित्रांनो. तर हे आपल्याला करायचंय. शासकीय योजना ज्या ज्या असतील ना त्याचा रेफरन्स आपल्याला लिहायचा तिथं. आलं. आय थिंक दिस इज क्लिअर. तुम्ही आता याच्या पुढं
जेव्हा पण एखादी योजना येईल ना, तर जी आपल्या ते केस स्टडी रिलेटेड 5-6 कॅटेगरीज आहे, त्याच्या संबंधित ज्या ज्या योजना असतील ना, त्या प्रत्येक ह्याच्याची 2-2 योजना तयार करून ठेवा. तुम्हाला तिथंच काम होऊन जाईल मित्रांनो. तर एवढी एक्सरसाइज करा, आरामात व्हॅल्यू ॲडिशन होत आहे. याच्या पुढचं महत्वाचं हे का जे आपण केस स्टडीमध्ये लिहिताना फॉलो करू शकतो, किंवा एक आपल्याला रेडीमेड पॉइंट भेटून जातो केस स्टडीमध्ये करण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी, तो म्हणजे अशासकीय संस्थांचा, NGOचा वापर करणं. तुम्हाला मित्रांनो म्हणतात ना, जेव्हा आपल्याला केस स्टडी दिलेली असते का तुम्हाला हा विशिष्ट गोष्ट घडलेली आहे, हे करायचंय, काम करायचं विशिष्ट क्षेत्रामध्ये, तर काही जरी केस स्टडी असली ना, तुमचा हा पॉइंट कुठं पण लागू होऊ शकतो का मी संबंधित स्थानिक NGOचा वापर करून या क्षेत्रामध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करीन. आता उदाहरण जर द्यायचं म्हणलं का तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादी मोठी आपत्ती येऊन गेलेली आहे आणि तुमच्याकडे पुनर्वसनाचं काम देण्यात आलेलं आहे, तर तुम्ही पुनर्वसन करण्यासाठी तुमचा कोर्स ऑफ ऍक्शन काय असाल, नाही तर तुम्ही काय कृती करताल, तर त्याच्यामध्ये एक पॉईंट तुम्ही हा आरामात नाही लिहू शकत का मित्रांनो, का मी NGOची, मी अशासकीय संस्थांची मदत घेईल आणि त्याला एक्सप्लेन करण्यासाठी लिहून टाका का अशासकीय संस्था या स्थानिक स्वरूपाच्या आहेत, तर त्यांना स्थानिक क्षेत्राचं ज्ञान हे अधिक जास्त पद्धतीने चांगलं असू शकतं, त्यामुळं आमचं जे पुनर्वसनाचं काम आहे ते अधिक प्रभावी पद्धतीने होऊ शकतं. किती सॉलिड पॉइंट क्रिएट होतं मित्रांनो इथं तुमचा. तर हे केस स्टडीमध्ये ऑलवेज लक्षात ठेवायचं का मला अशासकीय संस्थांचा वापर करायचा आहे, ते कुठं दिसतंय ना त्याच्या रेलेव्हन्सी लगेच तो पॉईंट घुसवून टाकायचा तुमचा. मी जे म्हणतोय ना, तुम्हाला डूजची एक लिस्ट देतोय मित्रांनो, कोणती पण केस स्टडी आली त्याच्यासमोर तुम्हाला लगेच त्या बॉडीमध्ये तुम्ही ही डूजची लिस्ट लक्षात आणायची, आठवायची आणि लगेच त्या पद्धतीने तुमचा आन्सर लिहायला सुरू करायचा का हा या केस स्टडीमध्ये एखादा कायदा लिहिता येतोय का, लिहून टाक. सुप्रीम कोर्ट जजमेंट, असं लगेच पटापट चेक करत राहायचं का हा सरांनी 10 डूजची लिस्ट दिली ना, तर 10 पैकी इथं किती फिट होत आहेत, त्यातले 3-4 लगेच लिहून टाकायचे फटाफट. मी तर असं म्हणणारच नाही 10 पैकी 10 लिहा, गरज पण नाही आपल्याला, ती एक्झामची आपल्या ह्याची डिमांड पण नाही आणि ते शक्य पण नाही. 10 पैकी प्रत्येक केस स्टडीमध्ये तुम्ही त्या 2-3 पॉईंट जरी लिहित चालले, मी सांगितलेले 2-3 पॉईंट जरी इम्प्लिमेंट केले ना, तर तुम्हाला एकदम आरामात तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा एकदम जबरदस्त एज भेटून जाईल मित्रांनो. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, केस स्टडी लिहिताना बऱ्याच लोकांकडून ही खूप मोठी चूक होते मित्रांनो, तर ते भाग 1 आणि केस स्टडी आहे ना, याला कंपार्टमेंटलाइज करतात, यांना 2 सेपरेट भाग मानतात. याचा परिणाम काय होतो का भाग 1 खूप वेगळा होऊन जातो आणि केस स्टडी, मुळात केस स्टडी जरी वेगळ्या असलं तर केस स्टडीमध्ये आपल्याला काय सांगितलंय, केस स्टडी हा आपला इथिक्स विषयाचाच पार्ट आहे ना मित्रांनो. तर जेव्हा आपण केस स्टडी सॉल्व्ह करतोय, नाही तर केस स्टडी मधले आर्ग्युमेंट्स लिहितोय, तेव्हा ते इथिकल वाटायला हवे ना, ते नैतिक वाटायला हवे ना. मग आपल्या इथं चुकतं काय, जेव्हा आपण भाग ए ला आपण जेव्हा म्हणतो ना मी भाग ए ची थेरी भाग ए मध्येच लिहीन, केस स्टडी मध्ये बिलकुल नाही लिहिणार, मग जेव्हा ती थेरी येत नाही ना आपल्या केस स्टडी मध्ये, किंवा ते इथिक्सचे शब्द येत नाही ना, तर प्रॉब्लेम काय होतो, आपली इथिक्सची केस स्टडी आणि एखाद्या टपरीवरील, एखाद्या कट्ट्यावरील गावगप्पा ह्याच्यामध्ये जास्त अंतर राहत नाही मित्रांनो. गावगप्पामध्ये आणि इथिक्सच्या केस स्टडीमध्ये, इथिक्सच्या टॉपरच्या आन्सर मध्ये काही डिफायनिंग गोष्ट असेल ना मित्रांनो, तर ती काय आहे, तर ती भाग 1 मधल्या विविध संकल्पनांचा वापर करणं केस स्टडी लिहिताना, तसंच जे पण चांगले चांगले इथिक्सचे कीवर्ड्स आहेत, जे चांगले चांगले नीतिशास्त्राचे शब्द आहेत ना, ते आपले केस स्टडी मध्ये दिसायला पाहिजे. याचंच उदाहरण द्यायचं म्हणलं तर एखादी अस्पृश्यता रिलेटेड एखादी केस स्टडी आहे, अनटचेबिलिटी रिलेटेड एखादी केस स्टडी आहे ना, तर तिथं तुम्ही डायरेक्ट लिहा ना, मी अधिकारी म्हणून काय करन, मन वळविण्याचा प्रयत्न करन, परसुएशनचा प्रयत्न करन लोकांचं. मी अधिकारी म्हणून काय करन, लोकांचं अभिवृत्ती बदलण्याचा प्रयत्न करीन. बरोबर, अभिवृत्ती बदलणे, आर्ग्युमेंट तेच आहे, शब्द बदलला त्याच्यामुळे काय होतंय, आन्सर हे जास्त काय वाटतंय, इथिकल वाटतंय, इथिक्सचं वाटतंय. तसंच जी थेरी आपण शिकलोय ना मित्रांनो, खास करून जी वेस्टर्न थिंकरचा जो पार्ट शिकलोय ना आपण, तो खूप मुक्त हस्तपणे आपण केस स्टडी मध्ये वापरू शकतो. मग ते कांतचा असू द्या, का आपण आपली कृती वैश्विक करू शकतो का नाही ते चेक करणं असू द्या,
जॉन रॉल्स असू द्या, JS मिल्सचा जो आपलं हे JW मिल्सचा जो युटिलिटरिझम उपयुक्ततावाद आहे, ते सगळं खूप फ्री हँडेडली यूज करू शकतो मित्रांनो. तर ते कीवर्ड्स तुमच्या केस स्टडीमध्ये येऊ द्या. कारण काय, तर ते आन्सर आपल्याला इथिकल बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी हा पॉईंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आणि ह्याच्या पुढचा आणि सर्वात महत्वपूर्ण मुद्दा मित्रांनो, हे खूप लोक तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो, पण मी हे स्पेशल विशेष भर देऊन तुम्हाला सांगतोय का आपण बऱ्याचशा केस स्टडीमध्ये काय प्रयत्न करतो, आपण सुवर्ण मध्य किंवा मध्यम मार्ग करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, पण ते सगळ्याच केस स्टडीमध्ये योग्य ठरत नाही मित्रांनो. तर काही इश्यूज असे असतात ना मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही एकदम क्लिअर कट स्टँड घेतला पाहिजे, एकदम 0 टॉलरन्स, 0 सहनशीलता. नाही चालणार तर नाहीच चालणार. त्याच्यात असं इफ अँड बट नाही का थोडं काहीतरी कॉम्प्रोमाइज करून करतो, नाही, बिलकुल नाही चालणार. तुम्ही म्हणता नेमका अशा कोणत्या गोष्टी आहेत सर, तुम्ही सांगा जरा, आम्हाला आयडिया द्या त्याच्याबद्दल. सगळ्यात काय, पहिलं काय, भ्रष्टाचाराबद्दल जर काही विचारलं असेल ना, एकदम 0 टॉलरन्स दाखवायचा. नाही चालणार तर भ्रष्टाचार नाहीच चालणार. त्याच्यात असं नाही का मला फायदा होईल का तोटा होईल, नाही तर माझं ट्रान्सफर होणार नाही. परिणाम काही जरी झाले तरी मी परिणाम सहन करायला तयार आहे, पण मी भ्रष्टाचार बिलकुल करणार नाही. एकदम क्लिअर कट स्टँड घ्यायचा, 0 टॉलरन्स दाखवायचा. भ्रष्टाचार झालं, महिलांवर अत्याचारांचं काही असेल ना, एकदम क्लिअर, नाही चालणार तर नाहीच चालणार. नाही व्हायला पाहिजे महिलांवर अत्याचार, नाही व्हायला पाहिजे त्यांचा विनयभंग. एकदम स्ट्रॉंग स्टँड घ्या तुमचा. तिथं असा डगमगणारा स्टँड नाही पाहिजे. क्लॅरिटी ऑफ थॉट दिसून यायला पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. आणि ते कुठून दिसणार, जेव्हा तुम्ही क्लिअर कट स्टँड घेतात तुमच्या कंक्लुजन मध्ये किंवा तुमच्या बॉडीमध्ये. सेम कसं आहे, परत अस्पृश्यता रिलेटेड एखादी केस स्टडी असेल, क्लिअर कट सांगा का कॉन्स्टिट्यूशन मध्ये घटनेमध्ये कलम 17 मध्ये काय सांगितलंय, अस्पृश्यता पाळली नाही पाहिजे. दॅट्स इट. त्याच्यामुळं अस्पृश्यता पाळणं हे गुन्हा आहे आणि ते चुकीचंच आहे. आणि जे कोणी अस्पृश्यता पाळत असन, मी त्याच्यावर एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन घेईन. क्लिअर कट सांगायचं एकदम अस्पृश्यता. तसंच बालकामगारांशी रिलेटेड काही असेल, नाहीतर जे म्हणतो ना बालकांचं शोषण होत असेल त्याच्याशी काही रिलेटेड असेल ना, क्लिअरली सांगायचं का नाही चालणार तर नाहीच चालणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, राष्ट्रीय हित, एक जे म्हणतो ना आपण नॅशनल इंटरेस्टशी रिलेटेड मित्रांनो, जे पण आपल्या राष्ट्रीय हिताविरुद्ध जात असेल ना, बिलकुल नाही ऍक्सेप्ट करायचं ते. मग ते मानवता, ह्युमॅनिझम, नाहीतर समोरचं देशाचं एवढं चांगलं वाटतंय, नाहीतर समोरच्या व्यक्तीचं, नाहीतर एखाद्या व्यक्तीवर अन्याय झालता म्हणून त्या व्यक्तीने चुकीची राय केली, नाहीतर तो नक्षलवादी बनला वगैरे, ठीक आहे, त्यांचं मन वळविण्याचा वगैरे प्रयत्न करू. पण त्यांनी तरी जरी नाही ऐकलं तर जर ते राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध जात असेल, ते फुटीरतावाद निर्माण करत असतील ना, तर त्याच्यासाठी एकदम 0 सहनशीलता दाखवली जाईल आणि त्यांच्यावर एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाईल. दिसायला पाहिजे एक्झामिनरला का वेळ पडल्यावर हा स्टुडंट, हा विद्यार्थी, हा व्यक्ती स्ट्रॉंगली एखाद्या गोष्टीसाठी उभं राहू शकतो, एखाद्या गोष्टीसाठी स्वतःचा स्टँड घेऊ शकतो आणि कठोर कारवाई देखील करू शकतो. हे दिसलं पाहिजे. आणि हे एवढ्या 4-5 कॅटेगरीमध्ये तर स्ट्रिक्टली दिसायलाच हवं तुमच्या ह्याच्यामध्ये. आय थिंक हे क्लिअर झालं असं. आणि हा पॉईंट खूप वेगळा, आतापर्यंत कधी ऐकला नसेल. सगळ्यांनी तुम्हाला सुवर्णमध्येच काढायला सांगितलंय, पण तुम्ही हा इम्प्लिमेंट करून बघा मित्रांनो, तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट दिसलेला असेल. याच्या पुढं काय, सगळ्यात शेवटचा आणि महत्वपूर्ण पॉईंट, घटना अभ्यास पूर्णत्वास नेऊन काय करायचंय, सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे आपण पाहिलं ना, विविध भागधारक आपण जेव्हा लिहितो ना, तर एवढं तुम्ही लक्षात ठेवायचंय का जेव्हा तुमचा आन्सर कंप्लीट झालेला असेल ना, तर सर्व भागधारकांचा विचार झालाय का, सगळ्या भागधारकांना न्याय देण्यात आलाय का, तेवढं एकदा चेक करायचं. आणि ते जर झालं असेल तर युअर बेस्ट अँड परफेक्ट केस स्टडी इज रेडी. परफेक्शन तर मी तर नेहमी म्हणतो, परफेक्शन इज अन एनिमी ऑफ UPSC ॲस्पिरंट. म्हणजे सर्वोत्कृष्ट करणं हे UPSC विद्यार्थ्यांचं सगळ्यात मोठा शत्रू आहे. तर तो एक एंड गोल आहे, पण आपल्याला प्रवासावर फोकस करायचा आहे. तर प्रवास काय आहे, तर हे जे 10 ते 12 पॉईंट सांगितलेत ना मित्रांनो, हे तुम्हाला आता एक रेडीमेड हँडी पॉईंट झालेत. केस स्टडी दिसली तर तुम्ही हे 10 ते 12 पॉईंट लगेच तुमच्या डोक्यात स्ट्रिक्ट एकदम स्ट्राईक व्हायला पाहिजे
आणि तुम्ही लगेच क्रॉस चेक करून हे 10 ते 12 पॉईंट माझ्या केस स्टडी मध्ये येत आहेत का ते पाहायला पाहिजे. प्लस तुम्ही स्वतःची पण केस स्टडी आता स्वतः इव्हॅल्युएट करू शकता मित्रांनो. का जेव्हा तुम्हाला एखादं केस स्टडी तुम्ही लिहिली ना, तुम्ही चेक करायचं का हा हे पॉईंट त्याच्यामध्ये आलेत का, हे पॉईंट मी मेन्शन केलेत का. जर एखाद्या कायद्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा रेफरन्स द्यायचा राहून गेलंय तर तिथं लगेच समजायचं का माझ्या आन्सर मध्ये हे मिसिंग आहे. तर अशा प्रकारे आता तुम्ही तुमचे स्वतःचे आन्सर देखील इव्हॅल्युएट करू शकता मित्रांनो या 10 ते 12 मुद्द्यांवर. आणि हे 10 ते 12 मुद्दे इन्क्लूड करा मित्रांनो. नाही तुम्हाला सांगतो मराठीचा झेंडा इथिक्स मध्ये आणि युपीएससी मध्ये फडकला ना तर नावाचा अर्षद नाही मित्रांनो. जेवढं स्वतःवर कॉन्फिडन्स आहे, स्वतःच्या तयारीवर, स्वतःच्या टीचिंगवर आणि तुमच्या मेहनतीवर, आपल्या सर्वांच्या मेहनतीवर कॉन्फिडन्स आहे मित्रांनो. एवढी तळमळ ह्याच्यासाठीच आहे मित्रांनो का आपल्याला मराठीचा झेंडा दिल्लीवर लावायचा आहे. आपल्याला आपल्या मराठीचा झेंडा युपीएससी मध्ये रोवायचा आहे मित्रांनो. आणि ह्याच्यासाठी माझी जेवढी तळमळ आहे ना मित्रांनो तेवढीच तुमची पण साथ हवी मला मित्रांनो. का आपली मराठी त्या लेवलवर युपीएससीची तयारी आपल्याला न्यायची मित्रांनो. हे आतापर्यंत आपण काय पाहिलं, डूज पाहिले मित्रांनो. आता ह्याच्या पुढे आपल्याला काय पाहिजे, डोंट्स पाहिजेत. का कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी जर केल्या तर आपलं लय बॅड इम्प्रेशन पडणार आहे एक्झामिनरच्या नजरेमध्ये, ते आपण पाहणार आहे प्रामुख्याने. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा काय मित्रांनो का आपण जेव्हा आपलं केस स्टडीचं उत्तर लिहितो ना त्याच्यामध्ये आपले पूर्वग्रह दिसता कामा नाही. द मोमेंट तुमचे प्रिज्युडाईज पूर्वग्रह दिसले गेम ओव्हर. एक्झामिनर लगेच तुम्हाला जज करून टाकेन आणि सगळीकडेच तुम्हाला मार्क द्यायला कमी होऊन जाईल. खूप वेळा होऊन जातं मित्रांनो. खास करून महिलाशी रिलेटेड केस स्टडी आली ना लगेच बोलण्याची भाषा कसं महिलांनी असं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. महिलांनी घरचं काम विरुद्ध तिचं ऑफिसचं काम ह्याच्यात काय निवडावं तर लगेच एखादं आउटराईटली म्हणून टाकन का घरचंच काम करायला पाहिजे. महिला तर जन्मालाच त्याच्यासाठी आलेला असतात, महिलांचं तर कामच ते. तर मग लगेच युपीएससी एक्झामिनर काय म्हणन, तू पण घरी जाऊन बस, तुझं काम पण काय सिव्हिल सर्व्हिस मध्ये येणं नाहीये. तर अशा वेळेस आपले पूर्वग्रह नाही दिसले पाहिजे. कोणा संदर्भात पूर्वग्रह आपले नाही दिसले पाहिजे, महिलांसंदर्भात पूर्वग्रह आपले नाही दिसले पाहिजे, एखाद्या विशिष्ट धार्मिक समुदायासंदर्भात, आणि पूर्वग्रह आपले नाही दिसले पाहिजे विशिष्ट जाती संदर्भात, आणि पूर्वग्रह आपले नाही दिसले पाहिजे LGBTQ कम्युनिटी संदर्भात. तर अशा प्रकारे आपल्याला आपले पूर्वग्रह सोडून आन्सर लिहायचे. तुम्हीच तुमचे आन्सर परत परत वाचायचे आणि क्रॉस चेक करत राहायचं का माझ्या आन्सर मधून पूर्वग्रह दिसतायत का. तर ते एकदा पहा तुम्ही विशेषाने. दुसरं काय का तुम्ही केस स्टडी लिहिताना कुठं जरी असं दिसून येतंय का तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केलाय तर ते टाळायचं मित्रांनो. का तुम्हाला केस स्टडी मध्ये बऱ्याच वेळा सांगितलं असेल का तुम्ही पदाचा गैरवापर केला तर तुम्हाला खूप फायदा होईल, तुमच्यावर कारवाई नाही होणार, तुमच्यावर हे नाही होणार, ते नाही होणार. पण तुम्ही जर तो मार्ग ऍक्सेप्ट केला ना तर तो एक्झामिनरवर खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकतो. कारण सिंपल आहे, एक्झामिनर काय म्हणन का इथं थेअरीमध्ये जेव्हा याला लिहायचंय तर यो पदाचा गैरवापर करायला तयार झालाय, ऍक्च्युअल तर यो नियमांना कायद्याला तर कधीच बाजूला काढून टाकीन, स्वतःचा फायदा करत बसेल. अशा वेळेस स्वतःचा पदाचा गैरवापर नाही व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं असं का तुमच्या पत्नीवर एखादी केस झालेली आहे आणि तुम्ही इन्चार्ज आहे, तुम्ही काय मग तुमच्या पत्नीची मदत करताल का नाही वगैरे, तर तिथं क्लिअर स्टँड घ्यायचा का नाही मी माझ्या पदाचा गैरवापर करणार नाही. त्यातल्या त्यात माझ्या पत्नीवर जी केस झाली आहे त्याची निपक्षपातीपणे त्याची जाच व्हावं किंवा निपक्षपातीपणे त्याची इन्व्हेस्टिगेशन व्हावं. त्यासाठी मी त्या कमिटीचा, नाही तर जी पण कमिटी त्याच्यावर कारवाई करतेय नाही तर इन्व्हेस्टिगेशन करतेय ना त्या कमिटीचा राजीनामा देऊन जास्तीत जास्त निपक्षपातीपणे आणि पारदर्शकपणे कारवाई व्हावी याचा मी पुरस्कार करेन. पुढचं काय आहे, तिसरं सगळ्यात मोठा डोंट्स आहे जे खूप लोक चुकतात येऊन, आपलं केस स्टडीचं उत्तर हे आदर्शवादी वाटलं नाही पाहिजे. तर तुम्ही म्हणता नेमकं सर मग आदर्शवादीने वाटलं पाहिजे तर काय वाटलं पाहिजे, तर आपलं केस स्टडीचं उत्तर हे वास्तववादी वाटलं पाहिजे. तुम्ही म्हणता नेमकं काय,
तर इथं मित्रांनो जेव्हा तुम्ही उपाययोजना सुचवता ना मित्रांनो, तर ते ऍक्च्युअल मध्ये वास्तवात येऊ शकतात का, आपल्याला त्याच्यावर जास्त फोकस करायचा आहे मित्रांनो. ते जर वास्तवात येणारे असतील तरच लिहा, नाही तर एक्झामिनर काय म्हणन का ठीक आहे तू आदर्शातच जग, वास्तवात मी तुला ऑफिसर बनवणार नाही, चल पहिली फुरसत मी निकाल लिहा असे. तसं होता कामा नये. आपल्याला काय करायचे, वास्तविक उपाययोजना द्यायच्या इथं. त्याचबरोबर बऱ्याच वेळा तुम्ही केस स्टडी ऑब्झर्व केला असताना, आणि इन जनरल तुम्हाला सांगूनच टाकतो मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही पाहता ना केस स्टडी, 5-6 केस स्टडी युपीएससी मध्ये विचारलेले असतात ना, तुम्ही ऑब्झर्व करा मित्रांनो, त्या मागच्या वर्षभराच्या ज्या घटना घडल्यात ना आपल्या भारतामध्ये नाही तर कुठंतरी, त्या 5-6 घटनापासूनच इन्स्पायर झालेल्या केस स्टडी असतात. ज्या आपण मागच्या लेक्चरमध्ये एक केस स्टडी घेतली होती, जी आपण म्हणतात ना उत्तराखंडमध्ये एक डिझास्टर आला का, ते माउंटेनियर स्टेटमध्ये एक डिझास्टर आला आणि तुम्ही काय करताल वगैरे, तर सेम तेच ते चमोली डिझास्टर वगैरे आपण आता जेवढे ऐकतोय वगैरे ते झाले होते ना, त्याच्याच रेफरन्सवर त्यांनी ती घटना अभ्यास आपल्याला दिला. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला शासनाने एखादा निर्णय जर घेतलेला असेल ना, त्याच्यावर घटना अभ्यास दिलेला असतो. तर मग त्याच्यावर काय करायचं, घटना अभ्यासावर लिहिताना एकदम टीकाकारणे बनून जायचं, का हे चुकीचं ते चुकीचं ते चुकीचं, त्याच्यावर एकदम आउटराईटली टीका करणं टाळायचं. मग तुम्ही म्हणताल का सर आम्ही त्याच्यावर टीकाच नाही करायचं का, तर तसं नाही मित्रांनो. टीका करण्याऐवजी तिथं काय करायचे, काही नैतिक प्रश्न उपस्थित करायचे. हा, शासनाने हे करायचा प्रयत्न केला, पण त्याच्यातून काय झालं, ह्या समस्या निर्माण झाल्यात आणि त्याच्यावर आपण हे उपाययोजना करू शकतो, अशा प्रकारचा अप्रोच पाहिजे. नाही तर बरेचसे ऍस्पिरंट मला हेच दाखवणारे दिसतात, कस आपलं शासन सगळ्यात जास्त मूर्ख कस काय, आपल्या भारतात आपली जी राजकीय व्यवस्था आहे ती सगळ्यात जास्त खराब कशा प्रकारे, हेच प्रूव्ह करताना मला कुठेतरी दिसतात आन्सर्स मध्ये. तर ते जास्तीत जास्त टाळा मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या आन्सर्स मध्ये हेकेखोरपणा नाही दिसला पाहिजे, मीपणा नाही दिसला पाहिजे. मी IAS ऑफिसर आहे, मी असं करील, मी हे करील, मी ते करील, नाही मित्रांनो. जे आपण म्हणलो ना का सगळ्यांना सोबत घेऊन सर्वसमावेशकपणे चांगल्या प्रकारे चर्चा करून सगळ्यांची बाजू ऐकून घेऊन निर्णय घेणारा अधिकारी पाहिजे UPSCला आणि प्रशासनाला देखील. तर आपला अप्रोच पण केस स्टडी लिहिताना तसाच सर्वसमावेशक असावा. तो मीपणाचा, मी आहे तर सगळं आहे, मी आहे तो हमसे सब है, हम जहा खडे होते लाईन वहां से शुरू होती है, हे फक्त मूवीज मध्ये चित्रपट मध्ये बोलायला चांगलं वाटतं, वास्तविक जीवनामध्ये किंवा एका अधिकाऱ्याला ते शोभण्यासारखं नाही मित्रांनो. तर तो हेकेखोरपणा आपल्याला आपल्या केस स्टडी मध्ये दिसता कामा नाही, बिलकुल सुद्धा नाही. तर एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आय होप तुम्हाला इथं क्लॅरिटी आली असेल. तर त्याचबरोबर मी इथं तुम्हाला एक केस स्टडी देखील ऍड करून टाकलेली इथं, का ही केस स्टडी UPSCची PYQs विचारलेली आहे, तुम्ही व्यवस्थित ह्याला वाचून घ्या. आपण लगेच ह्याला तुमच्या समोर लगेच सॉल्व्ह करून घेणार आहे. तोपर्यंत 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊया. तुम्ही केस स्टडी वाचा, मी पण थोडा जरा घशाला आराम देतो. आय होप तुमची केस स्टडी वाचून झाली असेल मित्रांनो. आणि तुमच्यातले बरेचसे लोक शॉक पण झालेले असतील का ही केस स्टडी बघून, कसं तुम्ही लास्ट टाइम जे ऑप्शनची केस स्टडी घेतली होती आता त्याच्यावर आमचं तर खूप प्राबल्य वाढलंय, खूप प्रभावीपणे आम्ही लिहू शकतो. पण इधर तर ती ऑप्शनची केस स्टडी नाही, इथं भलतेच काहीतरी वेगळे क्वेश्चन विचारलेत तुम्ही. तर हेच मित्रांनो, जे 4 एक्स्ट्रा लेक्चर आपण ठेवलेत ना एक्सलन्सवर जाण्यासाठी,
ॲव्हरेज पासून एक्सलंट बनण्यासाठी त्याचं कारण हेच आहे मित्रांनो, का जे ऑप्शनचा ॲनालिसिस करण्याच्या ज्या केस स्टडी असतात ना मित्रांनो, 70% UPSC त्या केस स्टडी विचारते, पण 30% ह्या वेगळ्या प्रकारच्या केस स्टडी विचारलेल्या असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन विचारलेला असेल, का तुम्ही काय कृती करतात, तर तुम्हाला इथिकल ॲनालिसिस करायला सांगितलं असेल. तर मग आपला उद्देश काय मित्रांनो, तुम्हाला व्हरायटी ऑफ केस स्टडी व्हायला पाहिजे तुमच्या याच्यामध्ये. ऑप्शन ॲनालिसिसची एक झाली ना, एक कोर्स ऑफ ॲक्शनची व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या 4-5 प्रकारच्या केस स्टडी आहे. आपण पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारच्या केस स्टडी कव्हर करून घेणार आहे. जेवढी डायव्हर्सिटी असणार आहे आपल्या लेक्चर सिरीजमध्ये, अप्रोच तर दिला जाणार, केस स्टडीचे तर प्रॅक्टिस करून घेतलीच जाणार, पण एवढा मायन्यूट लेवलवर विचार केला जातोय का तुम्हाला वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह, वेगवेगळ्या प्रकारच्या केस स्टडीची पण तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, एवढा देखील आपण विचार केलेला आहे मित्रांनो. तर इथं काय आहे, चाइल्ड अब्यूजशी रिलेटेड एक केस स्टडी आहे, का सेक्शुअल अब्यूज ऑफ चिल्ड्रन बद्दल बोललेलं आहे, मायग्रंट वर्कर वगैरे बद्दल बोललेलं आहे. तुम्ही सगळं व्यवस्थित ते वाचलं असेल, स्लम एरिया वगैरे त्याच्याबद्दल बोललेलं आहे. तर आपल्याला पहिला क्वेश्चन काय विचारलाय, व्हॉट बिहेवियरल प्रॉब्लेम्स मायग्रंट्स फेस वेन दे कम टू सिटी अँड हाऊ दिस प्रॉब्लेम्स लीड टू अँटी सोशल बिहेवियर. बरोबर. आणि दुसरा क्वेश्चन काय आहे, व्हॉट स्टेप्स कॅन बी टेकन टू इन्क्रीज द रिस्पेक्ट ऑफ लॉ अमंग पीपल अँड स्टॉप दिस हिनियस क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन. आता इथं 2 क्वेश्चन आपल्याला ॲड्रेस करायचे. तर सगळ्यात अगोदर आपलं सुरुवातीपासून आपला जो डूज मध्ये सांगितलेला, आता मी तुम्हाला ते एकदम गुरुमंत्र देऊन टाकलाय काय करायचंय वगैरे त्याचा. तर त्या गुरुमंत्रामधला एक गुरुमंत्र काय आहे, प्रस्तावना एकदम पॉवरफुल आणि काय टू द पॉइंट असायला हवी. तर इथं आपण काय प्रस्तावना करू शकतो प्रामुख्याने, तर जी सेंट्रल थीम आहे त्याला धरून काय लिहू शकतो इथं, का बालकांचे शोषण करणं, बालकांच्या शोषणाबद्दलच सांगितलंय ना, शोषण करणे हा पॉस्को कायद्याअंतर्गत दंडात्मक गुन्हा आहे. तसेच बालक, त्याच्यात त्यांनी हे पण सांगितलं ना बालकांच्या मनावर परिणाम होतो वगैरे. तर एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह घ्यायचा आपल्याला. पहिला पर्स्पेक्टिव्ह तर आपण इथं सगळ्यात काय देऊन टाकला, पॉस्को कायदा, जे आपलं डूज चेक लिस्ट होती कायदा द्यायचा, आपण इंट्रो मध्येच कायदा देऊन टाकला. बरोबर आहे का नाही, हे त्याच्यामध्ये येऊन गेलं. त्याच्याबद्दल आपण दाखवून दिलं का हा मला कायद्याचं ज्ञान आहे याच्याशी रिलेटेड. तसंच आपण इथं बालकांबद्दल बोललोय ना, तर तसंच काय असतं आपल्या इथं, बालक हे देशाचे महत्वपूर्ण मानवी संसाधन आहे. बरोबर आहे का नाही, आपलं उज्ज्वल भविष्य हे आपले बालक आहेत ना, हीच युवा पिढी पुढे जाऊन देशाची प्रगती करणार आहेत ना. आणि जर यांच्यावरच असे लैंगिक शोषण झाले, लैंगिक अत्याचार झाले, तर ह्यांच्या मनावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो आणि आपल्या देशाचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. तेच लिहून टाका का देशाचे मन महत्वपूर्ण काय मानवी संसाधन आहे आणि बालपणामध्ये झालेले लैंगिक शोषण व्यक्तीच्या मनावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात. लैंगिक शोषण व्यक्तीच्या मनावर दीर्घकालीन परिणाम करतात. दॅट्स इट. अजून काय पाहिजे तुम्हाला या इंट्रो मध्ये? टू द पॉइंट तुम्ही इंट्रो हिट करतात, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात कायद्याचा रेफरन्स दिला आणि तुम्ही बालकांवर होणाऱ्या अत्याचाराला राष्ट्राच्या उन्नतीसोबत जोडून टाकलं. अजून याच्यापेक्षा काय वेगळं पाहिजे? झालं, एक्झामिनरला लगेच क्लॅरिटी होऊन जाईल का तुम्हाला केस स्टडीची अंडरस्टँडिंग आलेली. तर प्रस्तावना तुम्ही इथं देऊन टाकली. प्रस्तावनेनंतर काय वेळ येतो आपलं, स्टेक होल्डर लिहायचं, भागधारक. बरोबर, मस्त भागधारक असं सेंटरला लिहा, एक बॉक्स करून टाका. तर इथं सगळ्यात पहिलं भागधारक कोण आहे? बालके, जे लहान. आणि इथं मी बालक झालं किंवा मुले झालं हा शब्द जर वापरत असेल ना,
तर तो जेंडर न्यूट्रल शब्द वापरतोय. ते मुलं मुली दोन्हींसाठी घ्या. कारण इंग्लिशमध्ये शब्द काय आहे, चिल्ड्रन, आणि चिल्ड्रनला मराठी शब्द जर घ्यायला गेलं आपण तर ते काय म्हणतं, चाइल्डचा मराठी शब्द मूल होतो. तो ठीक आहे, तो जेंडर न्यूट्रल शब्द आहे. पण चिल्ड्रन हा अनेक वचनी, तर त्याचं मूलचं काय होऊन जातं, मुले होऊन जातं. तर इथं तुम्ही बालकला बालिका पण समजा, मुले म्हणल्यावर मुली पण समजा, जेंडर न्यूट्रल पर्स्पेक्टिव्ह मध्ये वापरतोय मी तुम्हाला ते. पहिलं काय बालक, आणि दुसरं काय स्थलांतरित मजूर. सांगितलंय ना, स्थलांतरित मजुरांद्वारे होण्याचा पॅटर्न लक्षात आलाय, बरोबर. अजून एक एक्स्ट्रा काय, आपण हे तर आपल्याला लगेच वरती दिसून आले, पण ह्याच्यावरती अजून 2 काय ऍड करू शकतो आपण. तर एक प्रशासन, का समाजामध्ये गुन्हा घडतोय तर इथं प्रशासन पण एक महत्वाचा भागधारक आहे ना, कसं काय गुन्हे घडू राहिले समाजामध्ये एवढे लहान बालकांवर. आणि एक समाज म्हणून एक गृहस्तरावर आपण काय, हा एक तुमचा भागधारक झाला. दॅट्स इट, झालं तुमचं इथंच काम. भागधारक लिहून झाली, स्पेस व्यवस्थित भरली, चला आता पुढं. आणि मी जे तुम्हाला म्हणलो होतो, नैतिक समस्या विचारलेल्या नाहीयेत इथं. बरेच लोक काय करणार, लिहिणार नाही. पण आपल्या त्या गुरुमंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, नैतिक समस्या विचारलेल्या नसल्या तरी लिहायचं. त्या आपल्याला एज देण्याचा प्रयत्न करतात. आणि नैतिक समस्या दुसरं तिसरं काही नसून काय असतात, फक्त समस्या असतात. तर तुम्ही नैतिक समस्या लिहा, आणि लिहिताना फक्त केस स्टडी मध्ये समस्या लिहा. तर सगळ्यात मोठी समस्या काय आहे याच्यामध्ये, का बालकांचे होणारे लैंगिक शोषण, लैंगिक शोषण ही सगळ्यात मोठी समस्या आहे ना, बरोबर आहे का नाही. याच्या पुढं काय, का समाजामध्ये जर एवढे गुन्हे होत असेल तर काय होतंय, जे आपण कायद्याचे राज्य म्हणतो, रूल ऑफ लॉ म्हणतो, त्याच्यावरच काय प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लिहून टाका त्याला लगेच इथिकल इश्यू मध्ये. तसंच त्याच्या पुढं काय, झोपडपट्टीचा रेफरन्स दिलाय ना, का जे गरीब लोक आहेत त्याच्यामध्ये हे प्रमाण जास्त दिसतंय. तर लिहून टाका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या, एवढंच मेन्शन करून टाका, राहणाऱ्या लोकांच्या समस्या. दॅट्स इट. 3 तर झाल्याच, ह्या तर मोर दॅन इनफ आहे. तुम्हाला एखाद्या अजून एक्स्ट्रा लिहायचे असत तर तुम्ही लिहू शकता, का हे सगळं जे घडतंय समाजामध्ये गुन्ह्याचं जे प्रमाण आहे ते सामुदायिक हिताच्या विरुद्ध आहे. बस झालं, ह्याच्यापेक्षा जास्त नका लिहू. एक तर विचारलं नव्हतं आपण, हे एक्स्ट्रा लिहितोय, मग त्या एक्स्ट्रा मध्ये पण अजून एक्स्ट्रा करून नका टाकू. तर ह्या 4 लिहिल्या, प्लस 2 मार्क इथं तुम्हाला आहेत. बाकीचे सगळे प्लेन आन्सर, डायरेक्ट आन्सर वर जम्प करणार. तुम्ही नैतिक समस्या लिहिणार, तुम्हाला इथं मार्क भेटलेले असणार. आता ह्याच्या पुढे जो असणार आहे ना, तो आपला ऍक्च्युअल आन्सर आता इथून सुरू होईल. आपण बॉडीवाला आन्सर म्हणतो ना, का जे आपल्याला बॉडीमध्ये काय विचारलंय, का व्हॉट बिहेवियरल प्रॉब्लेम्स migrants face when they come to city and how these problems lead to anti-social behavior. आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवा मित्रांनो, ही केस स्टडी घेण्याचं हे एक खूप मोठं कारण आहे अशा प्रकारचे क्वेश्चन. बरेच विद्यार्थी काय करतात, जेव्हा असे प्रश्न विचारलेले असतात ना, याचं उत्तर पण केस स्टडीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो. तर आपल्याला केस स्टडी सॉल्व्ह करताना हे लक्षात यायला पाहिजे, का कोणतं आपल्याला केस स्टडीवर प्रश्न विचारलेला आहे आणि कोणता आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन लिहायचा आहे. तर इथं काय मित्रांनो, हा जास्त करून केस स्टडीशी रिलेटेड नाहीये, हा डायरेक्ट तुमचा जीएसचा क्वेश्चन आहे, सामान्य अध्ययनाचा क्वेश्चन आहे. तर त्याला जीएसचा क्वेश्चन मधून म्हणून ट्रीट करा आणि डायरेक्ट आन्सर लिहायला सुरुवात करा. का मायग्रंटला कोणत्या कोणत्या समस्या, स्थलांतरित मजुरांना कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, ते पण कोणत्या, सगळ्याच नका लिहू, विशिष्ट विचारलंय, बिहेवियर, वर्तनात्मक समस्या तेवढं लिहा. तर इथं केस स्टडी बद्दल विचार करण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट त्या 4-5 प्रॉब्लेमची एकदम लिस्ट देऊन टाका. काय, आता इथं मी तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही प्रॉपर हेडिंग लिहा, का स्थलांतरित मजुरांना सामना करावा लागणाऱ्या वर्तनात्मक समस्या खालील प्रमाणे. मी इथं डायरेक्ट काय लिहितो, वर्तनात्मक समस्या.
सगळ्यात पहिली समस्या तुम्हीच काय म्हणताल, काय भेदभावाची वागणूक. जे स्थलांतरित मजूर असतात, जे बाहेर राज्यावरून आलेले असतात, दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले असतात, त्यांना काय भेदभाव सहन करावा लागतो. भेदभाव म्हणजे आपणच इथं बऱ्याचशा लोकांना नाही म्हणत का, म्हणजे ते म्हणणं अनैतिक आहे, पण तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. ते म्हणणं चुकीचं आहे, कुणी म्हणावं नाही तसं. तर काय एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो बिहारी असे, युपी मधले तसे, त्या प्रकारे जेव्हा टिप्पणी करतो आपण, तर ती काय वर्तनात्मकच आहे ना, का आपण त्यांना भेदभाव करतोय. तसंच दुसरं काय, का जे स्थलांतरित मजूर असतात त्यांना राहण्यासाठी पण जागा भेटत नाही मित्रांनो. राहण्यासाठी जागा न मिळणे, राहण्यासाठी जागा न मिळणे. मग याच्यामुळं काय होतं का त्यांना अजूनच जास्त म्हणतात ना विलग फील व्हायला सुरू होऊन जातं मित्रांनो. याच्या पुढं आपण अजून काय समस्या लिहू शकतो जी त्यांना फेस करावी लागू शकते. तुम्ही पण विचार करा, वाटलं तर तुम्ही पॉज होऊन तुम्ही स्वतः हे आन्सर लिहू शकता. अजून ह्याच्यात 2-3 चांगले पॉइंट ऍड करू शकता. तर ह्याच्यात काय होतं, त्यांना सामाजिक वंचितपणेची भावना निर्माण होते मित्रांनो. का त्यांची संस्कृती ही वेगळी असते आणि ते ज्या क्षेत्रामध्ये जाऊन राहतात ना, त्या क्षेत्राची संस्कृती वेगळी असते. ह्याच्यामुळं काय होतं, त्यांना स्वतःची संस्कृती फॉलो करता न आल्यामुळं त्यांच्या मनात काय होतं, सामाजिक वंचितपणाची भावना निर्माण होते, किंवा लोकांनी त्यांना ऍक्सेप्ट न केल्याबद्दल ते अलग थलग वेगळे राहायला लागतात आणि त्याच्यामुळे काय होऊन जातं, त्यांच्या सामाजिक वंचितपणाची भावना निर्माण होते. तसेच भावनिक दृष्ट्या हतबलता निर्माण होणं. तुम्ही म्हणता नेमकं सर हे कसं काय, तर भावनिक दृष्ट्या हतबलता म्हणजे काय, का आपण बऱ्याच वेळा पाहिलंय का जे वेगवेगळे स्थलांतरित मजूर आहे ते कामासाठी येतात आणि ते 4-4, 6-6 महिने इकडंच राहतात. त्यांच्या कुटुंबापासून त्यांच्या आई वडिलांपासून, मुलाबाळापासून, त्यांच्या पत्नींपासून लांब राहतात. याच्यामुळे काय होतात, ते भावनिक दृष्ट्या खूप हतबल होऊन जातात मित्रांनो. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा माणूस भावनिक दृष्ट्या खूप हतबल होतो ना, तेव्हा त्याला समाजविरोधी कृत्य करायला जास्त वेळ लागत नाही. हे खूप महत्वाचं पॉइंट आहे. अजून एक काय समस्या आहे त्यांची, का त्यांना नवीन संस्कृतीशी जुळवाजुळव करावं लागते. तर अशा प्रकारे स्थलांतरित मजुरांना वेगवेगळ्या बिहेवियरल चॅलेंजेस, वर्तनात्मक समस्यांचा सामना करावा लागतो मित्रांनो. आणि यामधूनच समाजविरोधी कृत्यांची निर्मिती होते. दॅट्स इट. झाला तुमचा पहिला पार्ट इथं चांगल्या प्रकारे टॅकल. दुसरा पार्ट काय विचारलेला आपल्याला याच्यामध्ये, दुसरा पार्ट आपल्याला हा विचारलाय. आता बऱ्याच वेळा आपल्याला मोस्टली याच्यात काय सांगितलं असतं का ऑप्शनचा अनालिसिस करा, परीक्षण करा, मेरिट डिमेरिट सांगा. पण ह्या केस स्टडीमध्ये तसं नाही सांगितलेलं मित्रांनो. या केस स्टडीमध्ये काय सांगितलंय, व्हॉट स्टेप्स कॅन बी टेकन टू इन्क्रीज द रिस्पेक्ट ऑफ लॉ अमंग पीपल अँड स्टॉप दिस हिनियस क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन. तर तुम्ही काय कृती करताल हे तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. अगेन इथं हेच होतंय का ह्या केस स्टडीशी जास्त म्हणजे जी माहिती दिली आहे ना, एवढा जास्त रेलेव्हन्स नाहीये. तर मग तुम्ही इथं काय करू शकता, डायरेक्ट उपाययोजना काय काय आहे ना त्या मेन्शन करा. तर तुम्ही प्रॉपर हेडिंग बनवा. मी इथं तुम्हाला सिंपल हेडिंग देतो, उपाययोजना. हा, पण आता ह्याच्यात एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो आपल्याला, का आपलं आन्सर, आपल्या उपाययोजना या कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि समग्र वाटल्या पाहिजे, त्या एकदम छान पद्धतीने वाटल्या पाहिजे. तर ह्याच्यात 2 गोष्टी करायच्यात मित्रांनो. पहिली गोष्ट, मी तुम्हाला आपण विशाखा यादव मॅडमचं जेव्हा पेपर अॅनालाइज केलं, टॉपर पेपर अॅनालिसिस या लेक्चरमध्ये, सगळ्यांनी तो लेक्चर पाहून घ्या. त्याच्यातून आपल्याला टॉपर बनण्यासाठी खूप इनपुट्स भेटू शकतात. तर
तिथं आपल्याला काय दिसलेलं आहे का, विशाखा यादव मॅडमने जे सब क्वेश्चन विचारलेले आहेत ना युपीएससीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ब क असे, तिथं डायरेक्ट उत्तर लिहायला सुरू करण्याऐवजी त्या सब क्वेश्चनला पण एक छोटे छोटे मिनी इंट्रो दिलेले आहेत मित्रांनो, जेणेकरून एक्झामिनरला कळलं पाहिजे का हा ब प्रश्नाचा ब घटक इथून सुरू झालाय. विद्यार्थी काय करतात, डायरेक्ट ब पॉइंट टाकतात आणि डायरेक्ट उपाययोजना लिहून डायरेक्ट लिहायला सुरू करतात. तसं नका करू मित्रांनो, इथे एखादा चांगला मिनी इंट्रो देण्याचा प्रयत्न करा. आता मिनी इंट्रो मग इथं आपण कशा प्रकारे देऊ शकतो मित्रांनो, तर इथं आपण लिहू शकतो का लोकांमध्ये, आता तुम्ही ते आपल्याला कशाबद्दल लिहायचंय, कायद्याबद्दल आदर निर्माण करणं आणि बालकांवर जे शोषण होणार आहे ते कमी करण्यासाठी आपण काय लिहायचं इथं उपाययोजनामध्ये, त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये, का या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच स्थानिक अशासकीय संस्था, आठवतंय का गुरुमंत्रा, केस स्टडी टॉपर बनण्याचा डूज मधला गुरुमंत्रा म्हणलं ना, एकदम डोक्यात ठेवायचं ते. अशासकीय संस्था आला का नाही तो पॉईंट माझा इथं लगेच. तुम्ही पण असंच राहा, प्रॅक्टिस केलं ना असे पॉईंट तोंडावर आठवतात लगेच ते, तशी प्रॅक्टिस, शार्प प्रॅक्टिस पाहिजे त्यासाठी. पोलीस प्रशासनाबरोबरच स्थानिक अशासकीय संस्था व सामान्य नागरिक यांच्यासोबत एकत्र येऊन किंवा मिळून, जे लिहायचं ते लिहू शकतो तुम्ही, एकत्र येऊन बहुआयामी रणनीती करून, बहुआयामी रणनीतीचा स्वीकार व अंमलबजावणी करून, रणनीतीचा स्वीकार व अंमलबजावणी करून बालकांवर होणारे लैंगिक शोषण कमी करू शकतो. अशा प्रकारे रेफरन्स द्या, एकदम मिनी इंट्रो होऊन जातो. ह्याच्यावर तुम्ही पोलीस प्रशासनाला कन्सिडर केल्याचं दिसतं, एनजीओचा विचार केलाय, सामान्य नागरिकांना पण तुम्ही सहभाग करून घेतलाय, तर तुमचा वेगवेगळ्या स्टेक होल्डरला एकत्र आणण्यातला जो अप्रोच आहे तो दिसून येतो. आणि क्लॅरिटी येते का एक्झामिनरला, का त्याला लक्षात येऊन जातं का हा मी ह्या इंट्रो मध्ये हे वाचलंय ना, आता मला ह्याच्या स्टेप्स काय असणार आहे ना ते पण लक्षात येऊन जातं. आणि तो आपला कोर्स ऑफ ऍक्शन किंवा आपण कोणत्या कृती करू किंवा आपण कोणत्या उपाययोजना करू ना ते वाचण्यासाठी उत्सुक होऊन जातो. तर उपाययोजना लिहिताना नाहीतर कोणताही पार्ट ऍड्रेस करताना पहिली गोष्ट काय करणार का मिनी इंट्रो द्यायचे तिथं. आणि दुसरी गोष्ट खास करून जेव्हा आपल्याला मेजर्स, उपाययोजना किंवा कोर्स ऑफ ऍक्शन विचारलेले असतात ना मित्रांनो, तर डायरेक्ट कोर्स ऑफ ऍक्शन नाही लिहायचे का हा हे 4, 5, 7, 8 कृती मी करल, नाही तर या 7, 8 उपाययोजना मी करल, त्या प्रकार नाही करायचं मित्रांनो. तुमच्या उपाययोजनाला 2 पार्ट मध्ये डिवाइड करायच्या. ते म्हणजे काय, शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही काय करताल ते, आणि दुसरं लॉंग टर्म मध्ये तुम्ही काय करताल ते. त्वरित उपाययोजना काय असतील तुमच्या त्या, आणि दीर्घकालीन उपाययोजना काय असतील त्या, अशा 2 वेगळ्या सब हेडिंग करून तुमचा आन्सर लिहायचा मित्रांनो. याच्यामुळं तुमचं एक्झामिनरवर खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतोय का हा अधिकारी, हा व्यक्ती, हा विद्यार्थी किती समग्रपणे विचार करून उत्तर लिहिण्याचा किंवा एखादी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतो. तसंच तो फक्त झटपटरित्या परिणाम दिसण्यासाठी नाही तर दीर्घकालीन बदल घडून आणण्यासाठी पण प्रयत्नरत आहे. तर हे खूप जास्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकू शकतं तुमच्या एक्झामिनरवर. तर ह्या आन्सरला पण तुम्ही तेच करा मित्रांनो. पहिली सब हेडिंग काय टाका तुमची का त्वरित उपाययोजना, बरोबर. तर त्वरित उपाययोजनामध्ये पहिलं काय होईल का त्याच्यामध्ये काय सांगितलंय का बालकांवर अत्याचार होत आहेत, बालकांवर वेगवेगळ्या बालकांचं शोषण होत आहे.
तर तुम्ही सगळ्यात पहिलं एकदम जे इन्स्टंट असेल हे गुन्ह्याचं प्रमाण कमी करण्यासाठी जर काही करायचं असेल तुम्हाला, तर आपण काय करू शकतो, तर सगळ्यात पहिली उपाययोजना काय करू शकतो, पोलिसांचे विशेष भरारी पथक तयार करणं. पोलिसांचे जस्ट मिनिट. तर पहिलं पाऊल आपण काय उचलायचं, उचलू शकतो सगळ्यात अगोदर, पोलिसांचे विशेष भरारी पथक तयार करणं, जेणेकरून लगेच जे पण गुन्हेगार असेल ना त्यांच्या मनात एक चपराक बसन का नाही पोलीस कारवाई करतायत, पोलिसांची पथक इथून चक्कर मारताय ना, तर मी इथं चुकीचं कार्य करू शकत नाही. तर याच्यासाठी काय, पोलिसांचे विशेष भरारी पथक तयार करणे हा पहिला तुमचा इन्स्टंट उपाय असेल, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर काय दुसरा उपाय काय तुमचा, का जे बालकांवर अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल काय करायचंय, लोकांमध्ये अवेअरनेस जनरेशन करायचं आहे. लोकांमध्ये काय करायचं, त्याच्याबद्दल जनजागृती मोहीम निर्माण करायची. लोकांमध्ये जनजागृती मोहीम निर्माण करायची का इथं या एरियामध्ये ह्या क्षेत्रामध्ये असे गुन्हे घडतायत आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला आवाज उतरायचा आहे, त्याच्या विरुद्ध तुम्ही पोलिसांचं जास्तीत जास्त सहकार्य करावं, अशी जनजागृती मोहीम तयार करणं हे एक आपण उपाय करू शकतो. त्याचबरोबर त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जिथं बालकांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण अधिक आहे तिथं आपण काय करू शकतो, सीसीटीव्ही कॅमेरे लावू शकतो ना मित्रांनो. लिहून टाका तिथं का अशा क्षेत्रामध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसू, जेणेकरून काय होईल, जास्तीत जास्त जे गुन्हेगारांच्या मनात चपराक बसन का आपण जे काही कृती करतोय ते कॅमेरामध्ये कैद होत आहे आणि अशामुळं ते गुन्हेगार ते गुन्हा करण्यापासून लांब जातील. हे एक काम करू शकतो आपण. चौथं काय, का जो आपला पॉस्को ऍक्ट आहे त्याची काय करायची, कठोर अंमलबजावणी करायची. का एखादा व्यक्तीने जर तो गुन्हा केलेला दिसला, तो सिद्ध झाला किंवा त्याच्याबद्दल ती कंप्लेंट आली, तर त्याच्या विरुद्ध काय करायचं, स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायचं, जेणेकरून बाकी जे गुन्हेगार असेल ना त्यांच्यासाठी एक अडथळा किंवा एक डेटरन्स निर्माण होईल का नाही, पोलीस खरंच खूप हरकतीमध्ये आलेली आहे आणि जर आपण काही चुकीचं केलं तर आपल्याला त्या गुन्हेगाराला जसे वाईट परिणामांना सामोरं जावं लागलं त्या प्रकारे आपल्याला वाईट परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. त्याच्यामुळं आपण ही कृती केली नाही तरच बरं. तर अशा प्रकारे कायद्याचं स्ट्रिक्टली इम्प्लिमेंटेशन करायचं. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट जे हे सांगितलेलं आहे, रेफरन्स काय दिलाय, झोपडपट्टीचा दिलाय ना मित्रांनो. का झोपडपट्टीमध्ये गुन्हे होत आहे, झोपडपट्टीमध्ये खूप लोकांना म्हणतात ना मार्ग भटकण्याचे कारण आहेत वगैरे असं सांगितलंय ना. तर काय करा, इथं लिहून टाका ना का आम्ही NGO सोबत, अशासकीय संस्थांसोबत मिळून झोपडपट्टीमध्ये विकासात्मक काम करण्याचा प्रयत्न करू किंवा त्यांच्यामध्ये जे म्हणतो ना तिथला विकास घडून आणण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तिथं ज्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते घडण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण NGOचा रोल पण इथं पाहू शकतो ना. आणि अजून एक इथं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथं काय, सोशल मीडिया, सामाजिक माध्यम याच्यावर आम्ही कॅम्पेन चालवून जे बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार आहे याच्या विरुद्ध आम्ही सोशल मीडियावर एक कॅम्पेन चालू. दॅट्स इट. अजून काय पाहिजे मित्रांनो, बस 6-7 पॉईंट झाले. शॉर्ट टर्म मध्ये 6-7 लिहिले, लॉंग टर्म मध्ये 2-3 लिहून टाका. बाकीचे इकडं दुसरे सेकंड पार्ट अजून एक पार्ट लिहिलेला आहे, म्हणजे 20 मार्काच्या हिशोबाने पूर्ण जस्टिफाईड आहे.
आलं इथपर्यंत लक्षात मित्रांनो? तर मित्रांनो, इथपर्यंत थांबू तो आपलं परिवर्तन बाय अर्षदच म्हणजे काय. आपल्याला ह्याच्या पुढे अजून एक तुम्हाला ट्रिक द्यायची मित्रांनो. ती काय ट्रिक आहे मित्रांनो? तर जेव्हा आपण अशा उपाययोजना सांगितल्यात ना मित्रांनो, तुम्हाला त्याचं पण एक रेडीमेड फ्रेमवर्क करून रेडी करून ठेवायचं. मग तुम्ही म्हणता कसं काय सर, उपाययोजनाचं कसं काय रेडीमेड फ्रेमवर्क करू शकतो? सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचं ठीक आहे, कायद्याचं ठीक आहे, उपाययोजनाचं कसं? डेफिनेटली करू शकता मित्रांनो. आता हेच बघा, इथं तुम्हाला काय सांगितलंय, बालकांवर अत्याचार होतोय. ह्याच्याऐवजी जर तुम्हाला सांगितलं असतं का महिलांचा विनयभंग होण्याच्या केसेस खूप जास्त घडू राहिल्यात, तर अशा वेळेस तुम्ही काय करताल? बरोबर आहे की नाही? हीच केस स्टडी आहे, ही केस स्टडी दिलेली आहे. तिथं पण त्वरित उपायामध्ये तुम्ही हा पॉईंट लिहू शकता ना, का आम्ही पोलिसांचे विशेष भरारी पथक निर्माण करू. डेफिनेटली लिहू शकतो. जनजागृती मोहीम हा पण पॉईंट येऊ शकतो. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे हा पॉईंट तिथं पण जसा तसा लागू होतोय. बरोबर आहे का नाही? इथं पॉस्को ऍक्ट आलाय, तिथं त्याला जो रिलेव्हंट ऍक्ट असेल तो ऍक्ट लिहून टाकायचा. इथं होतंय का नाही? आणि समाज माध्यमांवर कॅम्पेन चालवणं हे ते विनयभंगाच्या केसेसमध्ये पण वापरू शकतो ना. येतंय का नाही लक्षात मित्रांनो? हेच रेडीमेड पॉईंट तुम्हाला पेपरमध्ये छापून यायचे. फक्त केस स्टडीच्या डिमांडनुसार तुम्हाला ते चेंज करून लिहायचे. आणि हे क्वालिटी पॉईंट जर तिथं छापण्यात तुम्ही सक्सेसफुल झाले ना, तर तुम्ही स्टॉपर आहेत मग इथिकचे. लिहून देतो मी तुम्हाला. अजून तुम्हाला सांगायचंय, अनटचेबिलिटीचा, अस्पृश्यतेचा एक्झाम्पल असं का एखाद्या क्षेत्रामध्ये अस्पृश्यताचे केसेस समोर येत आहे, हेच पोलिसांचे भरारी पथक, जनजागृती, सीसीटीव्ही, जे इथं पॉस्को ऍक्ट आहे तिथं तुम्हाला प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ऍक्ट लिहायचा. तिथं झालं तिथं काम तुमचं. सामाजिक माध्यमांवर काम आम्ही काय करू, कॅम्पेन चालू. काय लागत होतं याच्यामध्ये वेगळं रॉकेट सायन्स? तर हे रेडीमेड फ्रेमवर्क मी तुम्हाला दिलंय, तर तुम्ही त्या रेडीमेड फ्रेमवर्कच्या आधारे आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. जस्ट अ मिनिट. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या रेडीमेड फ्रेमवर्कवर लिहिण्याचं काम करा मित्रांनो. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. आणि आता हे काय झालं, आपण शॉर्ट टर्म मधल्या उपाययोजना सांगितल्या. आता ह्याच्यात काय करा, दीर्घकालीन 2-3 उपाययोजना देऊन टाका, जेणेकरून एक्झामिनरला काय वाटन का आपण दीर्घकालीन समस्येचं पण समाधान काढू शकतो. दीर्घकालीन उपाययोजना देऊन टाका. आता ह्याच्यात दीर्घकालीन उपाययोजना काय होऊ शकते का, एक म्हणजे मेन कारण काय सांगितलेलं आपल्याला का बालकांवर लैंगिक शोषण होण्याचं स्थलांतरित मजूर. तर इथं आपण काय लिहू शकतो, स्थलांतरित मजुरांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध ज्या शासकीय योजना आहे, 1 नेशन 1 रेशन कार्ड, 1 राष्ट्र 1 शिधापत्रिका वगैरे अशा, तर शासकीय योजनांचा वापर करून स्थलांतरित मजुरांचे हित जपण्याचा आणि त्यांचा कल्याण करण्याचा प्रयत्न करील, जेणेकरून ते समाजविरोधी कृत्य करण्यास प्रवृत्त होणार नाही. हे पहिला तुमचा दीर्घकालीन उपाय झाला. दुसरं काय का, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत ना, मग तुम्ही त्याच्यामध्ये असं पण लिहू शकता ना का, विविध शाळेमध्ये अपील करून, संस्थेमध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये अपील करून, त्यांना विनंती करून शाळेमध्ये लैंगिक शिक्षण, सेक्स एज्युकेशन बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून विद्यार्थ्यांना, लहान मुलांना जे आपण म्हणतो ना गुड टच, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, बॅड टच काय असतो याच्याबद्दल जास्त आयडिया येईल. आणि ह्याच्यात अजून तुम्हाला काही ऍड ऑन करायचे असेल तर 1-2 तुम्ही दीर्घकालीन उपाययोजना ऍड ऑन करू शकता. दॅट्स इट मित्रांनो. ह्याच्या पलीकडं अजून काहीच नाही लिहायचं होतं तुम्हाला या केस स्टडीमध्ये. एवढी केस स्टडी लिहिली, एखादा कायद्याचा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा वगैरे रेफरन्स दिला, 12-13 मार्क तो कुठं नाही गेले मित्र. एकदम हलक्या हाताने म्हणतो या, एकदम मिनिमम लेवलवर. तर हे 13 ते 14 मार्क आता मला तुमच्या केस स्टडीला पण भेटलेले दिसले पाहिजे. तुमच्या केस स्टडीला पण पर केस स्टडी 13 ते 14 मार्क पाहिजे. तेव्हा तुम्ही जेव्हा 13 ते 14 मार्क घेताल ना मित्रांनो,
तेव्हाच आपल्या मराठीचा झेंडा हा UPSC वर फडकवणार आहे मित्रांनो. आणि आपल्याला तो फडकवायचाच आहे, काही पण करून. मराठी माणसाचा, मराठी माध्यमाचा, इव्हन महाराष्ट्रात राहणारे जे बाकीचे इंग्लिश मिडियमचे पण तयारी करणार आहेत, केस स्टडीला भाषा समजून घ्यायला भाषा हा बॅरियर नाहीये, तर अप्रोच हे महत्वाचं आहे. तर माझे बरेच लेक्चर हे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट देखील करू राहिलेत, तर त्यांना पण मला तीच अपील करायची आहे का ठीक आहे, तुम्हाला मराठीत जरी एक्सप्लेन केलं ना, तुम्ही अप्रोच शिका इथून, आणि हा अप्रोच शिकून तुम्ही काय करा, तुमच्या आन्सर मध्ये हे करा, आणि आपल्या मराठी लोकांचा झेंडा हा आपल्याला दिल्लीवर फडकवायचा आहे. एवढं लक्षात असू द्या मित्रांनो. आणि इथिक्स मध्ये माझा स्टुडंट मला पुढच्या 1-2 वर्षात ऑल इंडिया टॉपर झालेला दिसलाच पाहिजे. मी माझं कर्तव्य पार पाडतोय, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. मी दर्जेदार कंटेंट तुम्हाला आणून देतोय, तुम्ही पण एकदम म्हणतात ना टॉप लेवलची मेहनत करून माझ्या या कंटेंटला तुमच्या उत्तरपत्रिकेपर्यंत पोहोचवा, तुमच्या प्रॅक्टिसने तुमच्या उत्तरपत्रिकेपर्यंत पोहोचवा. माझी मेहनत, तुमची प्रॅक्टिस एकत्र येऊन तुमचं नाव यादीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. एवढी खात्री आणि एवढी गॅरंटी देतोय तुम्हाला सगळ्यांना. तेवढं कॉन्फिडन्सनी मी पण घेतोय, तेवढ्या क्वालिटीचं मी पण घेतोय, तेवढंच कॉन्फिडन्सनी तेवढ्याच क्वालिटीने तुम्ही पण एफर्ट्स घ्यायचे आहेत मित्रांनो. नक्कीच यश हे आपलं झाल्या वाचून राहणार नाही मित्रांनो, एवढं लक्षात असू द्या. तर जाता जाता नेहमीच आपला आपुलकीचा संवाद, अभ्यास करत राहा, त्याच्यापेक्षाही महत्वाचं कॉन्फिडंट राहा, आणि त्याच्यापेक्षाही सर्वात महत्वाचं आपले एवढे क्वालिटीचे लेक्चर पाहून चेहऱ्यावर स्माईल आणा आणि आनंदित राहा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आणि अजून हे पण सांगायचंय का की आता ह्याच्या पुढची जे लेक्चर सिरीज असणार आहे आपली, ते अल्टरनेट चालणार आहे. एक थेरीचं लेक्चर होणार आहे आणि एक केस स्टडीचं होणार आहे. आज केस स्टडीचं लेक्चर झालं तर पुढचं लेक्चर हे थेरीचं असणार आहे, त्याच्यानंतर परत केस स्टडीचं होणार आहे. अशा प्रकारे आपली लेक्चर सिरीज संपणार आहे आणि येणाऱ्या लवकरच 2-3 आठवड्यामध्ये आपलं इथिक्स कंप्लीट होऊन जाईल. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. मस्त आनंदित राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि ऑल इंडिया टॉपर बनण्यासाठी तयार राहा. ही आपली गॅरंटी आणि आपला कॉन्फिडन्स आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.